आपले एक सुंदर असे वक्ता राहुलजी गिरी, जे की 2 वर्षापूर्वी पण आपल्याकडं या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांचं व्याख्यान इतकं लोकांना भावलं की समितीच्या वतीनं त्यांना परत एकदा 2 वर्षाच्या आत बोलवण्यात आलं. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज या ठिकाणी मागील 5 दिवसापासून हे 3रं व्याख्यान आहे. आपल्याकडं लुलेकर साहेब येऊन गेले, आपल्याकडं कांबळे साहेब येऊन गेले आणि सुंदर असं व्याख्यान या दोन्ही प्राध्यापकांनी केलं आणि कुठंतरी समाजाला दिशा देण्याचं काम या व्याख्यान मधून आपल्याला भेटेल. आणि आपल्याकडूनही आज तीच अपेक्षा आहे सर. हे जे इथं उपस्थित लोक आहेत ते आपलं मनोगत इथं ऐकण्याशी इच्छुक आहेत आणि नक्कीच आपल्या भूमिपुत्रातला एक मुलगा राज्यभरात जर व्याख्यानचा कार्यक्रम घेत असतील आणि त्यांच्या व्याख्यानासाठी लोक त्यांना वेगवेगळ्या भागात बोलवत असतील तर नक्कीच ते एक गर्वाची गोष्ट आहे. सर, मी तुमचं इथं मनापासून स्वागत करतो आणि उपस्थित सर्व लोकांचं जयंती उत्सव समितीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सलग हे 5वा दिवस आहे कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवत आहे. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी मी नियोजित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खरं तर ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाला संपूर्ण राज्य ऐकतंय ते माजी आमदार आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेबांनी समोर बसावं आणि माझ्यासारख्या पामरानं या मंचावरून बोलावं हे फार मोठं धाडसाचं काम आहे. आणि हे धाडसाचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी करतो. मंडळी, सन 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाच्या मुख्य ठिकाणी एका भिंतीवरती एक वाक्य वाचलं. ते वाक्य असं होतं की आम आदमी पैदा होता है और मर जाता है, आम आदमी पैदा होता है और मर जाता है, लेकिन महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःकडे असलेल्या काळ्या मार्कर पेनानं त्यातलं दुसरं जे वाक्य होतं की महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता हे पुसून टाकलं. बातमी विद्यापीठातल्या सगळ्या प्रशासनासमोर पोहोचली आणि बाबासाहेब आंबेडकरांना नोटीस पाठवली गेली की स्पष्टीकरण द्या, तुम्ही ते वाक्य का खोडलं. दुसऱ्या दिवशी सभागृह भरलं गेलं. सभागृहात सगळे तल्लख बुद्धीचे विद्यार्थी जमले गेले. खचाखच सभागृह भरलं आणि सभागृहाच्या समोर महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता हे वाक्य का पुसलं याचं स्पष्टीकरण द्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम आदमी पैदा होता है जो मर जाता है, लेकिन महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता. यातलं महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता हे वाक्य मला आवडलं नाही. विचारलं प्रशासनानं का आवडलं नाही तुम्हाला वाक्य. हे सत्य नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देताना असे सांगते झाले की आम आदमी पैदा होता है वो मर जाता है सत्य आहे. महापुरुष पैदा होता है लेकिन वो कभी नहीं मरता. महापुरुष पैदा होतो तो मृत्यूनंतर लोकांच्या विचारांतून जिवंत असतो हे खरं आहे. पण एकदा का त्या महापुरुषांच्या विचारांचं पालन करणारी माणसं संपली, एकदा का त्या महापुरुषाच्या वाटेचा प्रवास करणारी माणसं नामशेष झाली की तो महापुरुष सुद्धा मरत असतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महापुरुष जिवंत ठेवण्यासाठी एका अतिशय उत्तम आणि उदात्त कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वर्षानुवर्ष आपण सर्वजण या निमित्ताने करता आहात. सुरेश भटांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने लिहिलंय की भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. माय बापा घे उद्याच्या या अंकुराची वंदना. एक अंकुर या जाणीवेतून बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनोभावे वंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय अमरसिंहजी पंडित साहेब, या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय रणवीर काका पंडित साहेब, या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी भालशंकर साहेब, मुख्य अतिथी श्यामजी रुकर साहेब आणि समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप बंधू आणि भगिनींनो,
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विचारांच्या माध्यमातून गेवराईच्या या मातीत तुम्ही सर्वजण आपण सर्व मिळून या ठिकाणी साजरे करता आहात। बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या जयंतीचं वैशिष्ट्य आणि विशेष स्वरूप मला असं वाटतं ते समजावून सांगण्यापूर्वी आमच्या या महाराष्ट्राच्या मातीचा विचार कधीतरी आम्हाला करावा लागेल। आम्ही त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहोत ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पंढरीश पांडुरंगाच्या दिशेनं निघणाऱ्या समतेच्या दिंड्या त्या पंढरीश पांडुरंगाच्या पंढरीच्या वळवंटात गेल्यानंतर ज्ञानेश्वर नावाच्या ब्राह्मणाला काका चोखामेळा नावाचा महार त्या पंढरीच्या वळवंटात उराउरी भेटायचा। हे समतेचं परिवर्तन या महाराष्ट्राच्या मातीत आहे। भेदाभेद भ्रम अमंगळ तो वैष्णवांचा धर्म हे संत तुकोबांनी या महाराष्ट्राच्या मातीत सांगितलं। आमची हीच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून बारा मावळाच्या डोंगरकऱ्यातून फिरताना संयुक्त या मातीतल्या सर्वसामान्य माणसाचं स्वराज्य उभा करण्याचं काम ज्या शिवछत्रपतींनी केलं, ज्या शिवछत्रपतींनी 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवण नाही तर सगळ्या जातीतल्या माणसाला एका ताटात घेऊन जेवण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीत केलं। हीच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले नावाचा महापुरुष आजच्या दिवशी जन्माला आला। ज्या महापुरुषानं मुलींसाठी पहिली शाळा भिडेवाड्यात काढली सांगितलं जातं। त्या शाळेमध्ये 6 मुली सगळ्यात पहिल्यांदा आल्या। त्या 6 मधल्या एकही मुलगी महात्मा फुलेंच्या जातीतली नव्हती। 4 मुली ब्राह्मण समाजाच्या, 1 मुलगी मराठा समाजाची, 1 मुलगी धनगर समाजाची होती। त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी या मातीत समतेची पहाट आणण्याचं काम केलं। हीच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या मातीमध्ये स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून या देशाचं संविधान महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रेरणेतून निर्माण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। या महाराष्ट्राच्या मातीचा विचार करताना कुणीतरी साहेब असं लिहिलंय की उंच उंच शिखरे असलेला बर्फाच्छादित हिमालय आमच्या देशाचं प्रतीक आहे, पण 200-200 आणि 300-300 इंच पावसाचा मारा डोक्यावरती घेणारा काळ्या पत्थराचा बलदंड सह्याद्री आमच्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे। आणि जेव्हा जेव्हा देशाच्या हिमालयावरती संकट आलंय तेव्हा तेव्हा या काळ्या पत्थराच्या बलदंड सह्याद्रीनं ते संकट पेलवताना आपली छाती सातत्यानं समोर केलेली आहे। हा आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आहे। पण दुर्दैवाची गोष्ट आज त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते समतेच्या दिंड्या पंढरीच्या वाळवंटात घेऊन जाणारे ज्ञानोबा फक्त ब्राह्मणांचे झाले, ते तुकोबा फक्त कुणब्यांचे झाले, समतेची भाषा या महाराष्ट्राच्या मातीत बोलणारे शिवबा फक्त मराठ्यांचे झाले आणि महात्मा ज्योतिराव फुले फक्त माळ्यांचे झाले आणि बाबासाहेब आंबेडकर फक्त महारांचे झाले। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या महाराष्ट्राच्या मातीनं समतेचं पीक या महाराष्ट्राच्या मातीत घेतलं त्या महाराष्ट्राच्या मातीत ज्यावेळी इतकी जातीय विघटनशील वास्तव आजच्या काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवरती आम्ही पाहतो, अशा परिस्थितीमध्ये आजची जयंती म्हणजे एखाद्या तप्त गरम वाळवंटातून आम्ही चालावं आणि त्या वाळवंटामध्ये अचानक आम्हाला थंडगार पाण्याचा भला मोठा साठा आणि तलाव सापडावा। मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये आजची ही जयंती समतेचं हे पीक पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत उभा करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेल। या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, शिवाजी महाराज असतील, या सगळ्या महापुरुषांना संपवण्याचे कैकदा इतिहासात प्रयत्न झाले। या महापुरुषांच्या वारसांनाही संपवण्याचे प्रयत्न कैकदा झाले। या महापुरुषांचे वारस असणाऱ्या माणसांना गोळ्या या महाराष्ट्राच्या मातीत खुलेआम घातल्या गेल्या। मात्र संपविला देह जरी संपणार नाही मती ही विचारधारा घेऊन त्या महापुरुषांच्या विचारांचे वारस आजही या महाराष्ट्राच्या मातीत कार्यरत आहेत। हे या महापुरुषांच्या व्यक्तित्वाचं सगळ्यात मोठं तेज आहे हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावं लागेल। मी नेहमी सांगत असतो ही सगळी महापुरुष जर आपण पाहिली तर ही महापुरुष म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातलं केवळ एक पान नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातला एक धडा नाही। महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे केवळ इतिहास पुरुष नाहीत तर ही सगळी महापुरुष म्हणजे मला वाटतं जगाला समतेचा पुन्हा पुन्हा नव्यानं नवघोष देणारा एक विचार आहे आणि त्या विचारांच्या स्वरूपात ही माणसं आम्हाला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे। अहो कदाचित कागदावरती लिहिलेला बाबासाहेब आंबेडकर नावाचा इतिहास फाटला गेला असेल, दगडावरती कोरलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा इतिहास कदाचित मिटला गेला असेल, पण या देशाच्या शेताच्या बांधावर राहणाऱ्या त्या शेतकरी कामगार माणसापासून ते आमच्या सोडावं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असलेल्या माणसाच्या काळजापर्यंत बाबासाहेब आंबेडकर आजही जिवंत आहेत आणि त्यांच्या काळजावरती लिहिलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा इतिहास कुणी मिटू शकत नाही। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात मोठी किमया आहे। ती किमया आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांचं या मातीच्या जडणघडणी जे योगदान आहे ते योगदान आम्हाला काय समजून घ्यायचं आहे? या महापुरुषांचं या महाराष्ट्राच्या या देशाच्या जडणघडणी जे योगदान आहे ते योगदान किती मोलाचं आहे? मी नेहमी सांगत असतो एक वेळ त्या आकाशाच्या सूर्यापासून त्या सूर्याचं तेज वेगळं करणं जसं शक्य आहे तसं या मातीच्या कणाकणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाच्या विचारांचं जे सिंचन झालंय ते सिंचन वेगळं करणं शक्य आहे। ही या महापुरुषांची सगळ्यात मोठी किमया आहे ती आम्हाला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे। अहो या देशाच्या आणि या जगाच्या पाठीवरती माणसांना गुलाम बनवून त्या गुलामांवरती राज्य करणारी कितीतरी राजे आणि कितीतरी मोठमोठी माणसं या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीवरती या जगाच्या पाठीवरती जन्माला आली, पण गुलाम असलेल्या माणसांना मुक्त करून त्यांना माणूस बनवून त्यांच्यावरती राज्य न करता त्यांना मुक्तीचा श्वास घ्यायला लावणारा एकमेव खरा राजा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं या देशाच्या पटलावरती तुम्हाला आणि मला पाहायला त्या ठिकाणी प्राप्त होतो।
बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, बाबासाहेबांचं कार्य जर पाहिलं, वामनदादा कर्डक सांगतात, बाबासाहेब कसे होते माझे बाबासाहेब आंबेडकर, काय सांगू गड्या, भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय, भीम माझा कसा होता. आई ही लेकराच्या अस्तित्वाचा तोल असते, आईच्या ठाई लेकराप्रती ममतेची ओढ असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या महाराष्ट्राच्या, या देशाच्या मातीतल्या दीन, दलित, मागास, बहुजन, मागासवर्गीय सगळ्या समाजासाठी लेकराची ममता, माईची ममता आणि आईच्या काळजाचा जो खोल ओल आहे, ती ओल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ते बाबासाहेब आम्हाला समजून घ्यावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा त्याग समजून घेत असताना ज्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय, माता माऊल्यानं, वडीलधाऱ्यानं, माझ्या मित्रबंधूंनो, आपल्याला ते समजून घ्यावं लागेल की तो कालखंड नेमका कसा होता. रयतेचे लोककल्याणकारी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, बारा मावळाच्या डोंगर दऱ्या, कड्याकपाऱ्या परिसरातून फिरताना माणसं मिळवायची, मिळून जोडायची, जोडून स्वराज्याच्या कामी लावायची. हा शिवधनुष्य अखंडलेल्या आपल्या खांद्यावरती पेलला. या मातीत रयतेचं स्वतंत्र स्वराज्य स्वतःच्या हाडाचं काळ, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल करत उभा राहिलं. आणि कालांतरानं पेशव्यांच्या हाती या स्वराज्याची सूत्र ज्यावेळी गेली, त्या पेशव्यांनी या महाराष्ट्राच्या मातीपेक्षा स्वतःच्या जातीला जास्त महत्व दिलं. आणि पुण्यातली मनू नावाच्या माणसानं, तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, मनुस्मृती नावाचा लिहिलेला ग्रंथ पेशव्यांनी प्रमाण मानायला सुरुवात केली. आणि काय सांगितलं मनुस्मृतीनं, सगळ्यांना ज्ञात आहे, कुणीतरी ब्रह्माच्या मुखात शूद्र झाला. आणि मग शूद्राच्या वाट्याला काय अवस्था शूद्रांच्या वाट्याला या देशाच्या मातीमध्ये आले. ज्या शूद्रांनी रस्त्यावरून चालताना त्यांची थुंकी रस्त्यावर पडू नये म्हणून गळ्यामध्ये मडकी बांधायची, ज्या शूद्रांच्या पावलांचे ठसे जमिनीवरती उमटू नयेत म्हणून त्या शूद्रांनी पाठीला झाडू बांधायचा, ज्या शूद्रांची सावली या जमिनीवरती उमटू नये म्हणून त्या शूद्रांनी दिवसात बाहेर यायचं नाही. ही अवस्था शूद्रांच्या वाट्याला त्या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून आल्याची तुम्हाला आणि मला त्या काळात पाहायला मिळते. या मातीमधल्या केवळ मागासवर्गीय ज्या जाती आहेत, त्या जातीतल्या लोकांनाच वाटतं की आम्ही शूद्र होतो. या मातीमधल्या ओबीसी मध्ये गणल्या गेलेल्या बहुतांश जाती, या मातीतल्या जे बहुजन म्हणून गणला गेणारा मराठा असेल, तेली असेल, साळी असेल, माळी असेल, शिंपी असेल, सोनार असेल, लोहार असेल, सांबार असेल, महार असेल, मांग असेल, सगळ्या जाती असतील, या सगळ्या जातींना मनुस्मृतीनं शूद्र म्हणलं. हे पहिल्यांदा या जातींना लक्षात घ्यावं लागेल. याचं बोलकं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळची एक घटना नोंदवून ठेवली आहे. सोनार समाजातला माणूस, ज्या सोनार समाजामध्ये बहुतांश असं वाटतं आम्ही वरिष्ठ पातळीवरचे, त्या सोनार समाजातल्या एका माणसानं पेशवाईच्या कालखंडाच्या नंतर पुण्यामध्ये त्या सगळ्या पेठांच्या भागामध्ये एका ब्राह्मणासारखा गंध फक्त डोक्यावरती लावला म्हणून तप्त लोखंड तापवलं गेलं. त्याला शिक्षा म्हणून त्या गंधाचा आकार त्याच्या डोक्यावरती उमटवला गेला. ही अवस्था महाराष्ट्राच्या मातीमध्ये होती. एखाद्या शेतकऱ्यानं जर पेशव्यांना कर दिला नाही, एखाद्या शेतकऱ्यानं जर कर द्यायचं सोडा, त्या शेतकऱ्याची जमीन जर पिकली नाही आणि जमीन पिकली नाही म्हणून त्याच्याकडे सामग्री नाहीये, अशा वेळी जर त्यानं ब्राह्मणाला ब्राह्मण भोजन दिला नाही म्हणून त्या शेतकऱ्याचे हात आणि पाय बांधले जायचे, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर त्याच्या बायकोला बसवलं जायचं आणि त्याला मिरच्यांचा थूर दिला जायचा. या पद्धतीच्या शिक्षा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यावेळी दिल्या जात होत्या. पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नदीच्या काठावरती कधीतरी फेरफटका मारताना पाहावं. एखाद्या माणसाची चिता तिथं ढनाढना पेटली आणि त्या चितेच्या बाजूला ढोल ताशे बडवले जात आहेत. पांढऱ्या साडीतली एक बाई आहे आणि त्या बाईला सती म्हणलं जात आहे. काही लोक लाकडं हातामध्ये घेऊन उभा आहेत आणि त्या बाईला त्या लाकडाच्या हाता साह्यानं त्या सतीच्या त्या चितेमध्ये ढकललं जात आहे आणि जिवंत जाळण्याचं काम त्या बाईला सती म्हणून केलं जातं. ही प्रथा या महाराष्ट्राच्या मातीत होती. आणि अशा कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोन्ही महापुरुषांना या महाराष्ट्राच्या मातीत काम करावं लागलं होतं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ज्यावेळी या मातीतला आमचा तुमचा हा सर्वसामान्य सगळा समाज विकलांग झाला होता, जीव मात्रातल्या जगदीश्वराला, जनतेतल्या जनार्दनाला, सर्वांमधल्या सर्वेश्वराला तो विसरून गेला होता. मोडकळीस आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यावर जातीयतेची चूल मांडून कधीच न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य बनवण्यात घडून गेला होता. अशा परिस्थितीमध्ये या माणसांनी स्वतःच्या छातीचा कोट करून त्या परिस्थितीला सामोरं जात हे आव्हान पेलवण्याचं काम केलं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण या दोन्ही महापुरुषांना माहित होतं हे कालचक्र जर असंच फिरत राहिलं तर दीनदलितांच्या गळ्यातली मडकी, कमरेच्या डहाळ्या, गावकुसाच्या बाहेरचं जगणं तसंच राहील. वैधव्याच्या नरकात खितपत पडलेल्या कित्येक मुलींचं केशव पण घडतच राहील. आत्महत्येच्या खाईत त्यांना स्वतःच्या जीवाचा जोहार करावा लागेल. श्रमिकांना भुके कंगाल होऊन भीक मागावी लागेल. या कालचक्राला भेदण्याचं पवित्र कार्य या दोन्ही महापुरुषांनी या देशाच्या मातीत केलं. आणि तुमचं आमचं सर्वसामान्य बहुजनांचं जगणं या मातीमध्ये उद्धरलं. म्हणून वामनदादांनी पुन्हा एकदा लिहिलं की उद्धर आली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. वामनदादांनी सहजासहजी लिहिलं नाही. बाबासाहेबांचा जन्म झाला, महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला, या देशातल्या कित्येक कुळांचा उद्धार झाल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. म्हणून बाबासाहेबांप्रती वामनदादांनी लिहिले की उद्धर आली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. हे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. ज्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात ही जी मशाल पेटली, विचारांची ठिणगी जी पेटली की परिवर्तन झालं पाहिजे, जातीयता नष्ट झाली पाहिजे, समता समानता या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत नांदली पाहिजे. या पाठीमागे काही कारण आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे ते अतिशय घोर चटके सहन केलेत हे लक्षात ठेवावं लागेल. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं लहान असताना निधन झालंय आणि बाबासाहेब आंबेडकर मग राहायचे कुठे? बाबासाहेब आंबेडकर आत्याच्या घरी राहायचे. आत्याच्या घरी राहणारे बाबासाहेब आंबेडकर आत्याच्या घरी राहत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहितात की मी आत्याच्या घरी राहायचो आणि माझ्या आत्याच्या घराच्या समोर एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाच्या खाली एक राखेचा उकिरडा होता. त्या उकिरड्यावरती माझी आत्या राख आणून टाकायची आणि एके दिवशी मी त्या झाडावरती चढायचो. त्या झाडावरती चढल्यानंतर त्या खालच्या उकिरड्यावरती धपकन उडी मारायला मला फार मजा वाटायची. आणि एके दिवशी त्यावेळी महाराष्ट्रात प्लेगची प्रचंड साथ होती आणि जाणारी येणारी लोक पाहायची आणि जाणारी येणारी लोक म्हणायची की प्लेगनं पटा 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 माणसं मरतायत, पण हे महाराचं पोरग उकिरड्यावर उड्या मारतंय तरी कसं मरत नाही. ज्या पोराच्या मरणाची वाट या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये पाहिली गेली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या पोरानं या महाराष्ट्राच्या सोडा या देशाच्या जगाच्या मातीतल्या कित्येक लोकांच्या जीवामध्ये प्राण फुंकण्याचं काम केलंय की नाही मला तुम्ही सांगा. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आल्याचं तुमच्या आणि माझ्या त्या ठिकाणी लक्षात येतं. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं नाही? लोकांची पैशासाठी लाकडं फोडून देण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या घरी हमाली करण्याचं सुद्धा काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलेली परिस्थिती किती विदारक होती आम्हाला समजून घेणं, त्यांचं चरित्र समजून घेताना सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब सांगतात आत्याच्या सोबत एखाद्या दुकानात अंगावरती नवा सदरा नाही, फाटली की तुटकी कपडी आहे. आत्याच्या सोबत एखाद्या दुकानात कपडा घेण्यासाठी जावं, दुकानदारानं दुकानाच्या बाहेर लांब उभं करावं, पैसे त्याला असे फेकून द्यायचे. दुकानदारानं कपडा अंगावर फेकायचा, फेकलेला कपडा जमिनीत मळवायचा, मगच अंगावरती घालायचा. डोईचे केस वाढले, एखाद्या नाव्याकडे केस कापायला जायचं. नावी म्हैस भादरत असावा, म्हशीचे केस काढत असावा, त्या नाव्याला म्हणावं नावी दादा माझ्या डोईवरचे केस कापून देशील का? त्या नाव्यानं म्हणावं मी क्षुद्राचे केस कापत नाहीत, आम्हाला आमच्यावरती त्या ठिकाणी आमच्यावरती अन्याय अत्याचार होऊ शकतो या व्यवस्थेचा. आणि त्या नाव्यानं बाबासाहेब आंबेडकरांचे केस कापायला नकार द्यावेत. बाबासाहेबांनी सांगावं अरे तू म्हशीचे केस भादरतोयस पण माझ्या डोक्यावरचे केस का कापू शकत नाही? बाबासाहेबांना तहान लागावी, बाबासाहेबांनी गावच्या सार्वजनिक पाणवट्यावरती जावं, तिथं सवर्णांची माणसं पाणी भरत असावीत, बाबासाहेबांनी हाताची ओझळ करून उभं राहावं, बाबासाहेबांची तहान त्या ठिकाणी तृप्त होत नसावी आणि बाबासाहेबांनी न राहून त्या सार्वजनिक पाणवट्याला पाण्यासाठी हात लावावा आणि बाबासाहेबावरती लाकडाचे फटकारे त्या सवर्णांकडून बसावेत आणि लहानग्या बाबासाहेबांना मार खावा लागावा. ही परिस्थिती या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आल्याची तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. त्या लहानग्या बाबासाहेबांनी विचार करावा अरे एखाद्या सार्वजनिक पाणवठ्यावर एखाद्या तळ्यावर कोले कुत्रे मांजरं जनावरं जातात, ती जनावरं तिथं वाकून पाणी पितात पण त्यांचा विटाळ त्या पाण्याला होत नाही. एखाद्या झाडाच्या बुंद्याच्या आडोशाला उन्हात सावलीमध्ये एखादं कुत्रं जातं, त्या कुत्राचा विटाळ या सावलीला होत नाही, या मातीला होत नाही. आमचे रक्त लाल आहे, आमचे डोळे दोनच आहेत, आमचे केस माणसांसारखेच आहेत, आम्ही माणसांसारखेच आहेत, पण आमचा विटाळ या व्यवस्थेला का व्हावा हा प्रश्न बाबासाहेबांना नेहमी पडायचा. या मातीतल्या लोकांना आवर्जून सांगितलं पाहिजे जी परिस्थिती बाबासाहेबांच्या वाट्याला आली अगदी तीच परिस्थिती महात्मा फुलेंनी अनुभवली. महात्मा फुलेंचे 3 ब्राह्मण मित्र होते. एक परांजपे नावाचा मित्र होता. त्या परांजपे नावाच्या मित्राच्या विवाहामध्ये महात्मा फुले जावेत आणि महात्मा फुले समोर चालावेत. हे कोण कुंभाटाचा पोरगा समोर चालतंय, मायाचं पोरगा समोर चालतं म्हणून महात्मा फुलेंना मारहाण त्या विवाह सोहळ्यामध्ये व्हावी. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही माणसांनी त्यांच्या आयुष्याच्या अगदी लहानपणीच्या किंवा तरुणपणीच्या कालखंडामध्ये हे चटके सहन केले. एखादं रोपटं आपण झाडाचं रोपटं मातीमध्ये लावतो आणि ते रोपटं लावल्यानंतर त्या रोपट्याच्या बुंद्यावरती अशी अक्षरं कोरतो. ते झाड असं समोरच्या या झाडासारखं मोठं विशाल जेव्हा होतं तेव्हा लहानपणी त्या झाडाच्या बुंद्यावरती रोवलेली कोरलेली जी अक्षरं ते मोठं झाल्यावर जशी मोठी होतात तसं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोन्ही महापुरुषांच्या काळजावरती गोंदली गेलेली कोरली गेलेल्या त्या जखमा ते चटके त्यांच्या वयाबरोबर वाढत गेले आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये समतेचा नवा परिपाक या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे हा विचार त्यांच्या अंतःकरणात जन्माला आला. तोपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले लवजी वस्ताद साळवेंच्या तालमीमध्ये दांडपट्टा शिकण्यासाठी व्यायाम करण्यासाठी जायचे. महात्मा फुलेंचा उद्देश या देशाला स्वातंत्र्य मिळावा हा होता तोपर्यंत. पण महात्मा फुलेंच्या तेव्हा लक्षात आलं अरे जर ही जातीयतेची भूक ही जातीयतेचे चटके जर असेच राहिले तर एक दिवस या स्वातंत्र्याचा आमच्यासाठी काय उपयोग होणार आहे. आणि मग महात्मा फुलेंच्या लक्षात आलं पहिल्यांदा इथली जातीयता नष्ट केली पाहिजे, इथं समता आणली पाहिजे, तर ते स्वातंत्र्य अभिजानांचं नाही तर या देशातल्या सर्वसामान्य बहुजनांचं राहू शकेल. हे वास्तव या देशाचं होतं. ते वास्तव आम्हाला महापुरुष समजून घेताना सगळ्यात पहिल्यांदा कळून घ्यावे लागतील. आम्हाला काही कथा ज्ञात आहे. बाबासाहेब आंबेडकर लहानपणीच्या माझी आत्मकथा नावाच्या पुस्तकात लिहित असताना सांगतात की वर्गामध्ये जावं, उमऱ्याच्या बाहेर बसावं आणि उमऱ्याच्या बाहेर बसल्याच्या नंतर वर्गामध्ये असलेल्या शिक्षकाने एखादं फळ्यावरती गणित सोडवायला द्यावं. एकाही सवर्णाच्या वर्गाच्या उमऱ्याच्या आत बसलेल्या पोराला गणिताचं उत्तर येत नसावं आणि बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी असा हात वरती करावा आणि बाबासाहेबांनी खडू घ्यावा. गुरुजींनी सांगावं फळ्यावर येऊन गणित सोड आणि सगळ्या सवर्णांच्या पोरांनी हलकल्लोळ करावा. आणि हे जर महाराजचं पोरग फळ्याला शिवलं तर फळ्याच्या पाठीमागे आमचे जेवणाचे डबे ते डबे वाटतील आणि ते डबे
खाल्ले तर आम्ही बाटू, हा अत्याचार बाबासाहेबांवरती, हा अन्याय त्या कालखंडामध्ये लहानग्या बाबासाहेबांच्या वरती व्हायचा. बाबासाहेब सांगतात, आकाशातून धो धो पाऊस कोसळतोय, हातामध्ये पुस्तक आहे, घराच्या दिशेनं माझी ओढ आहे, मी लहान आहे आणि घराकडे धावत असताना आकाशातून अचानक पाऊस आला. त्या पावसामध्ये मी कदाचित भिजू शकलो असतो, पण माझी पुस्तकं भिजलेली मला सहन झाली नसती. म्हणून एका सवर्णाच्या घराच्या आडोशाला मी उभा राहिलो. त्या घरातल्या बाईनं मला पाहिलं. ती बाई धावत घराच्या बाहेर आली आणि महाराजचं कार्ट आमच्या घराला बाटवतंय काय असं म्हणत त्या बाईनं माझ्या कंबरड्यात लाथ घातली आणि चिखलात मला पाण्यात ढकलून देण्याचं काम केलं. माझी सगळी पुस्तकं भिजली. त्या दिवशी माझ्या काळजाला जी जखम झाली, ती जखम आणि ती वेदना आजही माझ्या काळजाला जशीच्या तशीच होतीये. हे बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी सहन करावे लागलेले चटके होते. या वेदना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सहन केल्या होत्या. त्या मला खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं एक फार महत्वाची कथा आहे. बाबासाहेब किती मोठे, मोठं माणसानं किती व्हावं, मोठे पण काय असावं, किती मोठं होता आलं पाहिजे. तुमच्या स्वाभिमानाला जेव्हा ठेच पोहोचते, तुमच्या काळजावरती जेव्हा घाव होतो, तरी सुद्धा तुम्ही जर शांत राहणार असाल तर तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या जीविताला काहीच अर्थ उरत नाही. बाबासाहेबांच्या काळजाला जखम झाली, बाबासाहेबांना वेदना झाली, बाबासाहेबांचा स्वाभिमान दुखावला गेला. जे बाबासाहेब आंबेडकर उमऱ्याच्या बाहेर बसायचे, 5वीच्या वर्गात बाबासाहेब आंबेडकर आहेत, कितवीच्या 5वीच्या वर्गात, 5वीच्या वर्गातले काका बाबासाहेब आंबेडकर उमऱ्याच्या बाहेर बसलेत आणि उमऱ्याच्या बाहेर बसल्याच्या नंतर वर्गात अशी शाळा सुरू आहे आणि अचानक इन्स्पेक्शनसाठी अधिकारी आले. इंग्रजांचं शासन त्यावेळी होतं. इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी आले आणि इन्स्पेक्शनसाठी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी अचानक शाळेवर धाड टाकली आणि धाड टाकल्याच्या बरोबर आलेले अधिकारी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायला लागले. एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येणं उमऱ्याच्या आत बसलेल्या गुरुजींची तर तारांबळ उडाली, घाम आला. आता काय करावं? उमऱ्याच्या आतल्या एका पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी उमऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब हात वरती करतायत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. अधिकारी म्हणाले, अहो गुरुजी, तुमच्या शाळेची लाज उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या या पोरानं राखली. इंग्रज अधिकारी बाबासाहेबांच्या जवळ गेले, बाबासाहेबांच्या पाठीवरून मायेनं प्रेमानं हात फिरवला आणि बाबासाहेबांना विचारलं, बाळा काय नाव रे तुझं? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, साहेब मला लोक भिवा म्हणतात पण माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. बाबासाहेब म्हणाले, बाळा या शाळेची लाज राखण्याचं काम तू केलंयस. बाबा सगळ्या प्रश्नाची उत्तरं ती दिलीस, आता शेवटचा एक प्रश्न तुला विचारतो. बाबासाहेब म्हणाले, हो साहेब विचारा. आणि अधिकारी म्हणाले, बाळा सांग या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शर्मेनं मान अशी खाली घातली आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता मला माहित नाही, पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. माता मौल्या वडीलधाऱ्यांनो, वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून या दिल्लीच्या तख्ताला सुद्धा आम्ही हात घालून खाली आणू शकतो. हे सामर्थ्य आमच्या मनगटात राज्यात या देशाचं संविधान लिहून निर्माण केलंय. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कर्तृत्वाची जाणीव तुम्हाला आणि मला आज ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आमच्यासारखी माणसं येतील आणि आलेल्या लोकांनी भाषणं केली, त्याच्यावर टाळ्या पिटण्यासाठी बाबासाहेबांनी आमची ही मनगटं सशक्त केली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या मनगटांना सशक्त कशासाठी केलं? या देशाचं संविधान लिहून, स्वतःच्या काळजाचं रक्त या देशाचं संविधान लिहिताना आपल्या लेखणीला पाजून बाबासाहेबांनी आम्हाला कशासाठी हे सक्षमपणा दिलाय, त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला शोधावं लागेल. वामनदादा कर्डक लिहितात, बाबासाहेबांचं हे कर्तृत्व पाहताना काय होतं आमच्या तुमच्या आयुष्यामध्ये, या देशातल्या दीनदलित मागास बहुजनांच्या आयुष्यामध्ये काय होतं? एक बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि जन्माला आलेल्या त्या एका बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या आयुष्यात काय परिवर्तन केलंय? वामनदादाने किती सुंदर लिहिले पहा. वामनदादा कर्डक म्हणतात, कालही मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. खरंय की नाही? तुमचे आमचे बाप जादे या मातीतल्या दीनदलितांचे वाडवडील काय करायचे? कालही मुजरेच केलेले माझ्या मेलेल्या बापाने, पण लोक मला मुजरे करती आज बाप भीमाच्या प्रतापाने. कुणाचा प्रताप आहे हा? लोक तुम्ही शिकून मोठे झाले, कुणी कलेक्टर झालं, कुणी अधिकारी झालं, कुणी काय झालं, आणि लोक आज तुम्हाला सन्मानानं वागणूक द्यायला लागले. हा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रताप आहे. वामनदादा कर्डक म्हणतात, होतो मातीत पडलेला, होतो मातीत मडलेला, पण माझे सोनेच केले रे बाबासाहेब नावाच्या एका सराफाने. तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं जर कुणाच्या कर्तृत्वामुळे झालं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामुळं, बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे झालंय. याची जाणीव मला वाटतं तुम्हाला आणि मला असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी सांगत होतो, मोठं किती होता आलं पाहिजे, माणसानं मोठं किती व्हायचं, किती पैसे आहेत, किती संपत्ती आहे, किती जमीन जुमला, याच्यावरून तुमचं मोठे पण मोजलं जात नाही. तुम्ही काय आहात हे जगाला माहित असणं, जगाला सांगणं, याचा अर्थ तुम्ही मोठे नसता. मोठं किती होता आलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं होता आलं पाहिजे. अहो, मुंबई विद्यापीठ देशातलं सर्वोत्तम त्यावेळेचं, मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी, अमेरिकेतलं जगातलं सर्वोत्तम कोलंबिया नावाचं विद्यापीठ, त्या कोलंबिया नावाच्या विद्यापीठातून MA आणि PhD ची पदवी, लंडन युनिव्हर्सिटीमधून DSc आणि MSc ची पदवी, ग्रेस इन मधून बॅरिस्टर इन लॉ ची पदवी. ही पदव्यांची जर मालिका वाचली तर आम्हाला वाटतं कुणीतरी बड्या बापाची औलाद असेल, प्रचंड गर्भश्रीमंताची औलाद असेल.
पण लहानपणी तहानेनं व्याकुळ होऊन हाताची उंजळ करत पाण्याची भीक मागणारे बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या पदव्या घेतल्या. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकायला होते. शिक्षण घेऊन बाबासाहेब या देशात परत आले. अगदी अलीकडच्या काळात हे उदाहरण सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकर ज्या कोलंबिया विद्यापीठात शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रशासनानं एक समिती गठीत केली आणि प्रस्ताव मांडला. या कोलंबिया विद्यापीठाच्या 300 वर्षाचा इतिहास आता संपन्न झालाय आणि या 300 वर्षाच्या इतिहासातला या विद्यापीठातला सर्वात विद्वान असलेली 100 लोकांची यादी मला बनवून पाहिजे. समितीनं काम सुरू केलं, अभ्यास सुरू केला. 100 लोकांची यादी बनली गेली. कुलगुरूंच्या समोर सादर झाली. कुलगुरूंनी वाचली. अरे, जगाच्या पाठीवर असलेली महत्तम 100 लोक माझ्या कोलंबिया नावाच्या विद्यापीठात शिकून गेलीत. कुलगुरू म्हणाली 100 लोक शोधली. आता या कोलंबिया विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातली सर्वोत्तम विद्वान असलेली 10 नावं मला शोधून द्या. समितीला प्रश्न पडला. 100 नावं शोधायला प्रचंड मेहनत लागली. 10 नावं कशी शोधायची? समितीनं पुन्हा मेहनत केली, अभ्यास केला आणि समितीनं 10 नावं शोधली. कुलगुरूंच्या समोर दिली. कुलगुरूंनी वाचली. प्रचंड आनंद झाला. अरे, जगामध्ये सर्वात विद्वान असलेली 10ची 10 नावं माझ्याच कोलंबिया विद्यापीठातून शिकून गेली. आणि आता कुलगुरू म्हणाले 100 नावं शोधली, 10 नावं तुम्ही शोधली. आता एक काम करा, आपल्या कोलंबिया विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातला सर्वात विद्वान असलेलं एक नाव मला शोधून द्या. समितीनं पुन्हा कितीतरी वर्ष मेहनत केली आणि कुलगुरूंना अहवाल सादर केला. कुलगुरूंनी अहवाल वाचला. त्या अहवालामध्ये लिहिलं होतं जगातल्या सर्वोत्तम असलेल्या कोलंबिया विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातला सर्वोत्तम विद्यार्थी आणि सर्वात विद्वान विद्यार्थी जर कोण असेल तर ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्याच अमेरिकेमधल्या ज्या कोलंबिया नावाच्या विश्वविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं, त्या कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये शिकले बाबासाहेब. त्याच अमेरिकेमध्ये निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या एका काळ्या म्हणवल्या जाणाऱ्या जातीमधलं बराक ओबामा नावाचं पोरग बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली आणि ते बराक ओबामा नावाचं पोरग बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अमेरिकेसारख्या देशाचं राष्ट्राध्यक्ष झालं. आणि त्याच बराक ओबामांच्या हस्ते त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या वेशीवरती मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवला गेला आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन बराक ओबामांच्या हस्ते केलं गेलं. आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहिले गेले की द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मला वाटतं इतकं मोठं होत आलं पाहिजे. किती मोठं व्हायचं? अरे, उमऱ्याच्या बाहेर बसावं लागलेलं बाबासाहेब आंबेडकर नावाचं पोरग जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञान तीर्थ म्हणून शोभतंय. मला वाटतं इतकं मोठं होत आलं पाहिजे. इतकं मोठं बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं तुम्हाला आणि मला होत आलं पाहिजे. एक शायर लिहितो, बाबासाहेबांचं कर्तृत्व पाहताना, बाबासाहेबांनी केलेलं सामान्य काम पाहताना एक शायर लिहितो, मुझे हैरत है बाबा, मुझे हैरत है बाबा कि तू दरिया को कैसे निकल गया. मैं तो जुल्म की फकत एक बूंद से सहर उठता हूं. जुल्माचा, अन्यायाचा एक थेंब आम्हाला सहन होत नाही. अन्याय, अत्याचाराचा, गुलामीचा, जुल्माचा सगळा महासागर प्राशन करून या देशात सर्वोत्तम ज्ञानी बनण्याचं काम या जगाच्या पाठीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी कसं केलं असेल याचा विचार तुम्हाला आणि मला कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती असेल, या महापुरुषांच्या जयंत्या आल्या की आम्हाला वाटतं शिवरायांची जयंती आली की गाड्याला भगवे झेंडे लावायचे, बाबासाहेबांची जयंती आली की गाड्याला निळे झेंडे लावायचे, त्या गाड्या प्रचंड वेगानं पळवायच्या, मोठमोठाले फ्लेक्स लावायचे, बाबासाहेबांच्या शिवरायांच्या शेजारी आमचे फोटो लावायचे. याचा अर्थ आम्हाला महापुरुष कळाले असं आम्हाला वाटायला लागतं. पण बाबासाहेब आंबेडकर कळाले नेमके कुणाला? हे सगळे महापुरुष नेमके कळाले कुणाला? याचं उत्तर कधीतरी तुम्हाला आणि मला शोधणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आज चित्रपटातला एखादा हिरो आणि चित्रपटातली एखादी हिरोईन आमच्या तरुण पिढीच्या समोर आली आणि त्यांच्या समोर सेल्फी आम्ही जर काढला, एखादा फोटो काढला, तर आम्हाला वाटतं आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. आजच्या तरुणाईमध्ये फॅड आहे एखाद्या चित्रपटातल्या नायिकासोबत, एखाद्या हिरोईन सोबत काढलेला फोटो आम्हाला आमच्या आयुष्यातली सर्वोत्तम कमाई वाटायला लागतं. हे आमचं दुर्दैव आहे. पण आमचे आई आणि वडील आम्हाला काहीच वाटत नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या लेकराला मी सांगतो बाबासाहेब कळाले कुणाला, बाबासाहेब आंबेडकर नेमके कळाले कुणाला, बाबासाहेब कुणाला कळू शकतात हे समजावून घेत असताना आमच्या एक लक्षात घ्यावं लागेल, बाबासाहेबांच्या अंतःकरणात हे स्फुल्लिंग कधी चेतलं मोठं व्हायचं शिक्षण घेऊन. रामजी बाबा, आज आम्ही जशी आमची लेकरं लातूरला शिकवायला पाठवतो आणि तिथं त्याचे वडील किंवा आई त्या लेकरासोबत राहतात, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी शिकावं. दीनदलितांची, मागासलेल्यांची पोरं शिक्षण घेत नव्हती आणि बाबासाहेबांनी पहिल्यांदा शिक्षण घ्यावं हा टास रामजी बाबांचा होता. शिकलं तर आम्ही मोठं होऊ शकतो. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलंय, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून रामजी बाबांनी सांगितलं आपलं पोरगं शिकलं पाहिजे. बाबासाहेबांना शिकवण्यासाठी रामजी बाबा बाहेर गावी आहेत आणि रामजी बाबा आणि बाबासाहेब दोघंच राहतात. बाबासाहेबांच्या आईचं निधन झालेलं आहे. बाबासाहेब शाळेत जात आहेत, संध्याकाळी घरी येतात, रात्रभर अभ्यास करतायत आणि रामजी बाबा स्वतः जेवण बनवतायत. बाप लेकरासाठी जेवण बनवतोय, रामजी बाबा जेवण बनवतायत आणि बाबासाहेबांच्या समोर जेवणाचं ताट असं ठेवतायत.
बाबासाहेब जेवण करतायत, पोटाची भूक शमवतायत आणि पुन्हा अभ्यासाला बसतायत. एके दिवशी बाबासाहेबांच्या मनात विचार आला, रे महिना झाला, 2 महिना झाला, मी पाहतोय माझा बाप मला जेवण बनवतो, जेवणाचं ताट वाढतो, मी जेवतो, अभ्यासाला बसतो, माझा बाप जेवतोय की नाही मी हे पाहिलं सुद्धा नाही. बाबासाहेबांना खंत वाटली आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी ठरवलं आता बाबाला विचारायचं. रामजी बाबांना विचारायचं. बाबासाहेबांना रामजी बाबांनी जेवायला ताट असं वाढलं. रामजी बाबांनी सांगितलं, बाबा भीमराव बसा जेवायला, भीमा बसा जेवायला. बाबासाहेब जेवणाच्या ताटावरती बसले आणि बाबासाहेबांनी रामजी बाबाच्या हाताला पकडलं आणि सांगितलं, बाबा मी 2 महिने पाहतोय तुम्ही जेवत नाहीत. बाबा तुम्ही कधी जेवण करता? तुमची भूक लागत नाही का तुम्हाला? माझ्यासोबत जेवायला बसा. रामजी बाबा म्हणतायत, नाही बाळा मी नंतर जेवत असतो, तुझं जेवण झाल्यावर तू अभ्यासाला बसल्यावर. बाबासाहेब म्हणतायत, मला माहित नाही, तुम्ही माझ्यासोबतच जेवायला बसायचं. रामजी बाबा खाली बसले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं ताट असं समोर घेतलं आणि रामजी बाबांना दुसरं ताट दिलं आणि जेवणात जिथं भाकरी ठेवायच्या त्या भाकरीची दुरुडी टोपली अशी उघडून पाहिली. भाकरीचा तुकडा सुद्धा त्याच्यामध्ये नव्हता, भाजीचं कण सुद्धा त्याच्यामध्ये शिल्लक नव्हता. बाबासाहेबांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले आणि बाबासाहेबांच्या लक्षात आले, अरे माझा बाप माझे रामजी बाबा मला जिवंत ठेवण्यासाठी, मी शिकण्यासाठी, मला शिकवण्यासाठी रात्रीची भूक शमवतात, रात्रभर जेवत नाहीत आणि उपाशी राहतात. बाबासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू आणि बाबासाहेब रामजी बाबाला म्हणतायत की बाबा मला जेवण भरवतायत, माझ्या पोटाची भूक भागते, पण बाबा तुम्हाला भूक लागत नाही का? तुम्ही उपाशी कसे राहता? तुमचं पोट कसं भरतं? तुमचं पोट कधी भरेल बाबा? तुम्ही उपाशी का राहता? त्यावेळी प्रत्येक पालकांनी हा विचार लक्षात घेतला पाहिजे. रामजी बाबा बाबासाहेब आंबेडकरांना सांगतात, बाळा अशा किती दुर्डीतल्या भाकरी खाल्ल्यानं, किती काही खाल्ल्यानं माझी भूक शमणार नाही. बाळा शिकून जेव्हा फार मोठा होशील ना तेव्हा माझ्या पोटाची आणि माझी भूक खऱ्या अर्थानं शमली जाईल, हे लक्षात ठेव. बाबासाहेबांच्या लक्षात आलं, अरे मला माझ्या बापाच्या काळजाला, माझ्या बापाच्या अंतकरणाला आणि मनाला लागलेली भूक जर शमवायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हा बाबासाहेबांच्या अंतकरणात विचार आला. आणि म्हणून बाबासाहेब कळाले कुणाला? ज्या लेकराला आपल्या आई आणि बाप ज्यांच्या डोळ्यातलं स्वप्न कळालं ना, मला सांगायचं त्या लेकरालाच बाबासाहेब आंबेडकर कळाले. आज फार काही करण्याची गरज नाही. ज्याला आई आणि बाप यांच्या डोळ्यातलं स्वप्न कळालं त्या लेकराला बाबासाहेब आंबेडकर कळाले, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. बापाच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत संघर्ष करण्याचं काम ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या बाबासाहेबांच्या चरित्राचं हे सांगणं तुम्हाला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे लक्षात ठेवा. आज चित्रपटातली एखादी हिरोईन, एखादा हिरो आम्हाला फार सुंदर वाटतो, पण इथल्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना मला सांगायचंय, आई आणि वडील यांची जाणीव ठेवायला शिका. हे बाबासाहेबांचं चरित्र आम्हाला सांगताय, प्रत्येक महापुरुषाचं चरित्र सांगताय. अहो शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचं स्फुलिंग का चेतलं? का वाटलं शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करावं? तलवार इतकं वजन होतं महाराजांचं, त्या वयात तलवार हातात घेतली शिवाजी महाराजांनी. का वाटलं स्वराज्याची निर्मिती करावी? आई जिजाऊच्या डोळ्यात पाहिलं आणि शिवरायांच्या लक्षात आलं, अरे माझ्या आईला जिजाऊला वाटतंय, किती दिवस माझ्या नवऱ्यानं शहाजीराजानं त्या आदिलशाला मुजरे करायचे, माझ्या नवऱ्यानं शहाजीराजानं त्यांची चाकरी करायची, अरे आमचं स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं राहिलं पाहिजे. आई जिजाऊच्या डोळ्यातलं स्वप्न म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. आणि म्हणून ज्या लेकराला आई आणि बाप यांच्या डोळ्यातलं स्वप्न मगलं त्या लेकराला खरे शिवाजी महाराज, त्या लेकराला खरे बाबासाहेब आंबेडकर कळाले, हे लक्षात ठेवा. मी सांगत होतो, चित्रपटातली एखादी प्रियंका चोप्रा, चित्रपटातली एखादी ऐश्वर्या राय तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल, पण या जगात तुमच्या आई इतकी सुंदर दुसरी कोणतीच बाई नसते, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. हे ज्या लेकराला कळेल ना त्याला बाबासाहेब कळाले. बाप आम्हाला कधी कळत नाही. बाबासाहेबांना त्यांचा बाप जसा कळला होता तसा बाप आज लेकरांना कधी कळत नाही. आज सर्रास पोरं बापाला प्रश्न विचारतात, माझ्या बापानं माझ्यासाठी काय कमावलं? याच्या अमुकच्या बापानं त्याला बंगला दिला, गाडी दिली, घोडा दिला, हे दिलं, ते दिलं, माझ्या बापानं मला काय दिलं? बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाने काय दिलं होतं? बाबासाहेबांना किती संपत्ती दिली होती? शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजी महाराजांनी काय दिलं होतं बाबा शिवाजी महाराजांना? 2च गोष्टी दिल्या त्या, एक राजमुद्रा आणि दुसरं समतेचं प्रतीक असलेला तो ध्वज हातात दिला होता, संघर्षाचं प्रतीक असलेला तो ध्वज हातामध्ये दिला होता. आणि बाबासाहेबांच्या हातामध्ये काय दिलं? तो विचार दिला, ती प्रेरणा दिली. महात्मा फुलेंचा, तथागत गौतम बुद्धांचा तो विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतकरणामध्ये पेरण्याचं काम रामजी बाबांनी त्यावेळी केलं होतं. आणि म्हणून तुम्हाला तर आता सर्वस्व दिलंय. आजच्या पिढीनं, आजच्या तरुणाईनं मला वाटतं त्या वाटेचा प्रवास या महापुरुषांच्या चरित्राच्या संदर्भानं करणं ज्या लेकराला कळलं त्याला खऱ्या अर्थानं महापुरुष कळाले, हे लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं. एक कथा सांगत असतो मी नेहमी, जिथे जातो तिथे सांगतो आवर्जून. महापुरुष आज कळाले कुणाला? कोण महापुरुषांना समजून घेऊन सगळ्यात मोठं झालं? मी नेहमी सांगत असतो, एक वडार समाजातली बाई होती. वडार समाजातली बाई, वडार समाज दगड फोडायचे काम करतो, प्रचंड कष्टाळू समाज. एक वडार समाजातली बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जात असते आणि 12 वर्षाचं लेकरू ढाकणेसर त्या बाईच्या सोबत असतं. 12 वर्षाच्या लेकराला घेऊन एके दिवशी अंगात ताप आहे, कणकण आहे, फणफणतंय, अंग दुखतंय, तरी ती बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जाते आणि काम होत नाही.
अचानक लाल दिव्याची गाडी तिथे येते त्या रस्त्यावर कामावरती. सुटाबुटातला लाल दिव्याच्या गाडीतला कलेक्टर असा खाली उतरतो आणि खाली उतरलेला कलेक्टर त्या बाईच्या जवळ जातो. त्या बाईचं काम पाहतो, त्याला कळत नाही ती दुखतंय, तिला काम होत नाही आणि वाटेल त्या शिव्या त्या बाईला देण्याचं काम तो कलेक्टर करतो. आणि ती बाई, तो गाडीत बसून कलेक्टर निघून जातो. त्या बाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघडायला लागतात. ते 12 वर्षाचं शेजारी खेळत असलेलं लेकरू आपल्या आईच्या जवळ जातं, आईच्या खांद्यावर हात ठेवतं. एक गरम अश्रू त्या पोराच्या हातावर पडतो, चरकन त्याच्या काळजात होतं. त्याला वाटतं आईला काय कुणीतरी शिव्या दिल्या म्हणून आई रडतीये. ते पोरगा आईला विचारतं, आई ते कोण होतं तर मगाशी तुला बोलून गेलं ते? आई म्हणते, बाळा ते कलेक्टर होते, ते फार मोठे साहेब असतात. पोरगा आईच्या हातातला दगड फोडायचा छन्नी हातोडा हिसकावतं. एका दूर खडकावरती जातं, छन्नीवर हातोड्याचे घाव घालत सुटतं. काहीतरी अक्षर रागात तिथं कोरत सुटतं. आईला वाटतं पोरगं काय वेडेपणा करतंय. आई धावत धावत त्या लेकराच्या जवळ जाते, त्याच्या हातातला छन्नी आणि हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्याच्या हाताला जखम होते, रक्ताची चिळकांडी उडते. जिथं त्या पोरानं काहीतरी कोरलेलं असतं तिथं रक्त शिंपलं जातं. आईला वाटतं माझ्या 12 वर्षाच्या लेकरानं त्या दगडावर काय कोरलंय. आई पदर घेते, ते रक्त पुसते आणि त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं वाक्य पाहून आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच, मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतोय. या महाराष्ट्राच्या मातीतली ती सत्य कथा आहे. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं ते मंजुळे नावाचं पोरगा आज कलेक्टर आहे. आईसोबत दगड फोडायची कामं करता करता एका डोळ्याला जखम झाली. ते पोरगा आज कलेक्टर आहे. ज्याला आपल्या आईच्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली ना, त्या लेकराला बाबासाहेब आंबेडकर कळाले. मला वाटतं खरे बाबासाहेब कळणं जर कुणाला कळाले असतील तर या लेकराला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर कळाले. ते आम्हाला समजून घेणं आज सगळ्यात जास्त गरजेचं हे लक्षात ठेवा. आणि ते बाबासाहेब समजून घ्यायचे असतील आणि तितकं मोठं जर आम्हाला व्हायचं असेल, बाबासाहेबांनी सांगितलेलं मोठेपण जर आम्हाला कमवायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही तरणोपाय नाही, हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला का सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कशामुळे हा विचार दिला? एक फुको नावाचा विचारवंत होता साहेब, एक फुको नावाचा विचारवंत या जगाच्या पाठीवर होता. त्याची थेरी प्रचंड प्रसिद्ध असायची. आलेली त्या काळातली महत्वाची विचारवंत त्याच्या थेरीचा संदर्भ घेऊन, शास्त्रीय संदर्भ देऊन अभ्यास मांडायची. त्या फुको नावाच्या विचारवंताने एक तत्व मांडलं होतं, एक विचार मांडला होता. तो फुको असं लिहितो, नॉलेज इज अ पॉवर. काय म्हणतो? ज्ञान ही खरी सत्ता आहे, ज्ञान ही खरी पॉवर आहे, नॉलेज इज अ पॉवर. आणि बाबासाहेब आंबेडकर कालांतरानं जन्माला आले. त्या फुको नावाच्या विचारवंतानं त्याच्यावरती कित्येक लोकांनी संशोधनं केली, त्याचे संदर्भ दिले. बाबासाहेबांनी त्या विचाराच्या अनुषंगाने भला मोठा ग्रंथ लिहिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते विधान सगळ्यात पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर खोडून काढलं. आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले माहितीये का? नो, नॉलेज इज नॉट पॉवर, नॉलेज इज नॉट पॉवर, पॉवर इज रिअल, पॉवर इज रिअल नॉलेज, किंवा पॉवर इज रिअल नॉलेज. नॉलेज इज नॉट पॉवर, पॉवर इज अ रिअल नॉलेज. पॉवर हे खरं ज्ञान आहे. सत्ता ज्याच्याकडे आहे ना, ती लोक ज्ञानी असलेल्या लोकांना सुद्धा पायाशी लोळण घालायला लावू शकतात. म्हणून बाबासाहेब फक्त शिका, संघर्ष करा एवढंच आम्हाला म्हटलं नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पुढे जाऊन बाबासाहेबांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणाले बाबासाहेब, पण पुढे जाऊन म्हणाले राज्यकर्ती जमातपणा. काय सांगितलं बाबासाहेबांनी? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, राज्यकर्ती जमात बना. त्या दिशेनं आमची पावलं असणं सगळ्यात जास्त गरजेचं. या मातीतल्या प्रत्येकाची पावलं, बाबासाहेबांची प्रेरणा ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये हा विचार रुजणं मला वाटतं प्रत्येकाच्या सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. आज बाबासाहेबांची जयंती, महात्मा फुलेंच्या जयंतीचा आजचा दिन या निमित्तानं साजरी करत आहोत म्हणून सांगतोय. आज महाराष्ट्राच्या मातीचं सगळ्याला ज्ञात आहे, कुणीच काही करत नाही, शांत आपण सर्वजण आहोत. आज सगळ्यांना ज्ञात आहे या महाराष्ट्राच्या मातीचं चित्र काय झालंय. जातीयतेचं तेढ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किती पेटलंय आज सगळ्यांना ज्ञात आहे. जातीयतेची आग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किती पेटते सगळ्यांना आज ज्ञात आहे. या महाराष्ट्राच्या मातीला तुम्हाला आणि मला सांगावं लागेल, आमची ही ती महाराष्ट्राची माती आहे, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेम्स डग्लस नावाचा एक विचारवंत परदेशातून आला आणि तो म्हणाला या मातीतला सर्वात मोठा माणूस होऊन गेला शिवाजीराजा. मला शिवाजीराजाच्या समाधीवर जाऊन डोकं टिकवायचंय. आणि शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? एकाही माणसाला शिवाजी महाराजांची समाधी दाखवता येईना. आणि जेम्स डग्लसनं टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळी लिहिलं, अरे दुर्दैव महाराष्ट्राचं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांना शिवाजी महाराजांची समाधी माहित नाही. आणि महात्मा फुलेंच्या वाचनात आलं, डोळे पाणावले आणि महात्मा ज्योतिराव फुले रायगडावरती गेले. 3 दिवस तिथं महात्मा फुलेंनी काम केलं. तिथल्या सगळ्या काट्या कुपाट्या बाजूला सारल्या आणि शिवाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी शोधून काढली, धुतली, तिच्यावर फुलं अर्पण केली. आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती लोकमान्य टिळकांनी केली नाही. आम्हाला पुस्तकात सांगितलं जातं शिवाजी महाराजांची पहिली जयंती कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली नाही. त्यांनी शिवाजी महाराजांची देशातली, महाराष्ट्रातली नाही, या जगातली पहिली जयंती जर कुणी केली असेल
19 फेब्रुवारी 1869 ला रायगडावरती तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली आणि तिथं पोवाडा लिहिला. सांगितलं जातं शिवाजी महाराजांचे गुरु हे होते ते होते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पोवाडा लिहिला. अरे मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मी पोवाडा गातो छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे पाण्यात खेळणाऱ्या माशाला गुरु करावा लागतो का? माझा राजा इतका उत्तम होता, इतका उदात्त होता. आणि शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली. म्हणून शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीला त्यांची जन्मजयंती माहीत झाली हे लक्षात घ्या. माळी जाती ते महात्मा फुले शिवाजी महाराजांची समाधी शोधतायत. आणि त्या महात्मा फुलेंचा आदर्श कोण घेत आहे? लोकराजे राजर्षी शाहू छत्रपती. महात्मा फुलेंनी ज्या ज्या तरतुदी सांगितल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीच असावं, कोणी राबवलं? सगळ्यात पहिल्यांदा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये राबवलं. आणि या दोन्ही महापुरुष जातीनं वेगळे यांचा आदर्श कोण घेत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माहित नसेल, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. बाबासाहेबांचं आणि महात्मा फुलेंचं नातं काय? या देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधानामध्ये 395 कलमं लिहिली, आता झाली 444च्या वगैरे आसपास, वाढली नंतर. बाबासाहेबांनी कलमं किती टाकली? 395. एकानं सहज बाबासाहेबांना हसत हसत विचारलं, म्हटले बाबासाहेब तुम्ही ठरवू शकले असते तर 394 करू शकले असते, बरोबर 400चा आकडा करू शकले असते, पण 395 का केलं? बाबासाहेब हसत हसत उत्तर देताना म्हणाले, ज्या महात्मा फुलेंना मी माझा तिसरा गुरु मानतो ते महात्मा फुले पुण्यातल्या ज्या गंजपेठेत राहायचे, त्या गंजपेठेतल्या महात्मा फुलेंच्या घराचा क्रमांक होता घर क्रमांक 395. या कलमावरती अधिराज्य गाजवणारा प्रत्येक विचार महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्या झोपडीच्या विचारांतून त्या ठिकाणी निघतोय. म्हणून मी या देशाची संविधान लिहिताना 395 कलमं घातली. हे नातं बाबासाहेबांचं महात्मा ज्योतिराव फुलेंशी असलेलं नातं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी सांगितलं, मनुस्मृती जाळा. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराजांचा अपमान ज्या मनुस्मृतीनं केला, महात्मा फुलेंचा विचार पाळला आणि रायगडाच्या पायथ्याला शिवाजीराजांच्या पायथ्याला आणून मनुस्मृती जाळण्याचं काम केलं. याच्यात अजून एक गमक आहे. आम्ही येतो बाबासाहेबांची जयंती, महात्मा फुलेंच्या जयंतीला तर एक फॅशनच झाली, यायचा आणि ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या, फक्त ब्राह्मणांना शिव्या घालायच्या. ब्राह्मणांना शिव्या घालून बाबासाहेब समजणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध ब्राह्मण जातीला कधीच नव्हता. महात्मा फुलेंचा विरोध ब्राह्मण जातीला कधीच नव्हता. त्यांच्यासोबत ब्राह्मण नव्हते का? ब्राह्मणवादाला विरोध होता. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा जो वाद या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होता. ब्राह्मणवाद म्हणजे काय? ब्राह्मणी विचारधारा म्हणजे काय? तर ज्ञानाची मक्तेदारी ही फक्त एका विशिष्ट समाजाची असं म्हणणारी जी माणसं आहेत ती झाली ब्राह्मण विचारधारेची. एखादा ब्राह्मण जर म्हणत असेल हे ज्ञान दीनदलित माणसापर्यंत गेलं पाहिजे तर तो खऱ्या अर्थानं ब्राह्मणवादाचा बळी ठरत नाही, हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून, फुलेंच्या दृष्टिकोनातून तो ठरत नाही. आज ज्ञानोबा माऊली नावाचा एखादा माणूस या देशाच्या मातीत, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतात आणि ज्ञानोबा माऊली संस्कृतातलं ज्ञान प्राकृतामध्ये आणतात, ब्राह्मण त्यांचा छळ करतात, ते सुद्धा ब्राह्मणच आहेत ना. हा जो ब्राह्मण आहे तो बाबासाहेबांना मान्य, हे कधीतरी लक्षात घ्यायला शिका. हा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद आपल्याला समजून घ्यावा लागेल. मी रायगडाच्या पायथ्याला मनुस्मृती जाळली हे सांगत होतो, ती जाळी स्वतःच्या हातानं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हातानं मनुस्मृती जाळली नाही. सहस्त्र बुद्धे नावाचा एक ब्राह्मण बाबासाहेबांचा सहकारी होता, त्यानं रायगडाच्या पायथ्याला ती मनुस्मृती स्वतःच्या हातानं जाळली, हे लक्षात ठेवा. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात काढली. तो भिडेवाडा ज्यानं स्वतः मुलींची शाळा काढण्यासाठी महात्मा फुलेंना दिला, ते भिडे कोण होते? ब्राह्मणच होते ना, हे लक्षात ठेवा. दाभोळकर आयुष्यभर मेले महात्मा ज्योतिराव फुलेंचा आणि बाबासाहेबांचा विचार पालन करत असताना ब्राह्मणच होते. असे कित्येक ब्राह्मण बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुलेंच्या पदरी होते. म्हणून ब्राह्मणांना विरोध नाही, ब्राह्मणवादाला विरोध आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे महाराष्ट्राच्या मातीतलं जातीचं जे लोन आमच्यावरती थोपवलं जातंय, हे लोन जर हाणून पाडायचं असेल तर या महापुरुषांचे हे विचार आम्हाला अंगीकरणात सगळ्यात जास्त गरजेचं, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवराय यांचं जे हे नातं आहे, आणि बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना या देशातला सगळ्यात पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा जर कुणी बांधला असेल, जिवंत होते बाबासाहेब आंबेडकर, जिवंत असताना बाबासाहेबांचा पुतळा बांधला, त्यांच्या प्रतीच्या आदराप्रती कोल्हापूरच्या मातीमध्ये भाई माधवराव बागल नावाच्या मराठा जातीतल्या माणसानं बाबासाहेबांचा पहिला पुतळा बांधलाय. हे जे जातीय सलोखा आहे ना, हा जातीय सलोखा आज तुमच्या माझ्यामध्ये स्थापित होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अहो काय नातं आहे शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं? छत्रपती घराण्याच्या वारसाचं शाहू राजांचं आणि बाबासाहेबांचं काय नातं आहे? बाबासाहेब परदेशातून शिकून आले. अरे दीनदलित मागास समाजातलं एक पोरगा एवढं मोठं शिक्षण घेऊन परदेशातून आलाय, मुंबईतल्या एका छोट्याशा चाळीत राहत आहे. रमा माता त्या ठिकाणी आहेत. रमा मातेचं किती योगदान आहे बाबासाहेबांच्या प्रती. रमा माता आहेत, बाबासाहेब आंघोळीला गेलेले आहेत आणि अचानक कोल्हापूरच्या शाहू महाराजांची गाडी रथ त्या ठिकाणी येतो आणि सगळी लोक अरे कोल्हापूरचा राजा आलाय बाबासाहेबांच्या चाळीत पाहायला जमतो. आणि शाहूराजे स्वतः चढून वरती जातात आणि चढून वरती चाळीत बाबासाहेबांच्या छोट्याशा घरात जातात. कॉटवरती, पलंगावरती, बाजेवरती काय असेल त्याच्यावरती बसतात. रमा मातेची तर गाळानच उडतोय. राजा आमच्या घरात आलाय, इवलेशा घरात आमच्या राजा आलाय. बाबासाहेब तर आंघोळीला. बाबासाहेब आंघोळ आटपून कसे बसे येतात. बाबासाहेब पाहतात अरे शाहूराजे माझ्या समोर आहेत. कशाला आले शाहूराजे? शाहूराजांना चहाचा कप दिलाय.
आणि शाहूराजे म्हणतात, बाबासाहेब इतक्या दुरून इतकं उत्तम शिक्षण घेऊन आलात, पुढच्या शिक्षणाला पैसा कमी पडतोय, बाबासाहेब ही घ्या पैशाची थैली, पुन्हा परदेशात शिक्षणाला जा, ज्ञान ग्रहण करून या देशाच्या मातीमध्ये परत या, आणि या देशाचं कल्याण करा. बाबासाहेबांचे डोळे पाणावतात, बाबासाहेबांचे डोळे पाणावतात. आणि बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजाला म्हणतात, महाराज साहेब तुम्ही छत्रपती घराण्याचे वारस, तुम्ही या राज्याचे राजे, तुम्ही कोल्हापूर संस्थानाचे राजे. शाहूराजे तुम्ही जर म्हणाले असते तर मी तुमच्या संस्थानात आलो असतो. त्यावेळी शाहूराजे बाबासाहेबांना कडकडून मिठी मारतात आणि सांगतात, भीमराव आम्ही जर एका कोल्हापूर नावाच्या संस्थानाचे राजे असलो तरी अखंड ज्ञानाचे तुम्ही राजे आहात. बाबासाहेब अखंड ज्ञानाचे तुम्ही राजे आहात. हे शाहू महाराजांचे बाबासाहेबांच्या प्रती असलेले उद्गार आहेत, हे लक्षात घ्या. उगाच नाही. बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले, शाहू महाराजांनी मदत केली, आणि बाबासाहेब आंबेडकर उगाच नाही एका ग्रंथालयात पावाचे तुकडे खाऊन एक वेळचं जेवण न करता जीवन जगायचे. त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालानं बाबासाहेबांना हकलण्याचं काम केलं की पावाचा तुकडा खाऊन जगतोयस. आणि त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं या पोराची मजबुरी आहे. पुन्हा बोलावलं आणि विचारलं, अरे तुला भूक लागत नाही का? अरे तू जीवन कसं जगतोस? तू जेवणच करत नाहीस, 18 तास ग्रंथालयामध्ये बसतोस, पावाचे तुकडे खाऊन जगतोस. बाबासाहेबांनी त्या ग्रंथपालाला उत्तर देताना सांगितलं, साहेब मला भूक लागते, प्रचंड कावळे पोटामध्ये ओरडतात, पण जेव्हा जेव्हा मला माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, माझ्या देशाच्या मातीमध्ये दीन दलित मागास बांधवांची अवस्था आणि त्यांच्या त्या अवस्थेला मोडून काढण्यासाठी काम करणारा माझा लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींचं स्मरण होतं ना, माझी भूक कुठची कुठं पळते आणि माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ कधी संचारतं माझं मला कळत नाही. ही आमची परंपरा आहे. हे नातं बाबासाहेबांचं शाहू महाराजांशी असलेलं नातं आहे. हे बाबासाहेबांचं शाहू महाराजांशी असलेलं नातं तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब शिकून आले आणि शाहू महाराजांच्या लक्षात आता आलं, आता पुरे झालं. बाबासाहेबांमध्ये ते सामर्थ्य निर्माण झालं. शाहूराजांनी सुटकेचा श्वास घेतला आणि शाहूराजे माणगावच्या परिषदेमध्ये अशी परिषद भरली या देशातल्या दीनदलित मागासांची. आणि माणगावच्या परिषदेमध्ये कोल्हापूरचा राजा किती मोठं अंतःकरण आहे बघा, हृदय किती मोठं आहे शाहू महाराजांचं. शाहूराजे म्हणत नाहीत मी तुमचा नेता आहे, मी तुमचा राजा आहे. शाहूराजे म्हणतात या देशातल्या दीनदलित बांधवांना आपला नेता आता दुसरीकडे शोधायची आवश्यकता नाही. मंचावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं त्यांचा नेता आता हजर आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना समाजासाठी त्या दिवशीपासून माणगावच्या परिषदेपासून प्रदान केलं. पण तरी सुद्धा बाबासाहेब एवढे शिक्षण घेऊन आले, एवढे विद्वान होऊन आले, तरी सुद्धा बाबासाहेबांना ते जातीयतेचे चटके या मातीमध्ये सहन करावे लागले. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, अरे हा धर्म काय आहे? काय हा धर्म? हा धर्म म्हणजे एक अशी बंद इमारत आहे ज्या इमारतीला कुठलाच जिना नाही. खालचा माणूस खालीच पडून सोडून मरायचा, वरचा माणूस वरी किती नालायक असला तरी वरीच राहायचा, खालच्या माणसात किती गुणवत्ता असली तरी तो वरती जाऊ शकत नाही. ही इमारत आता पडत नाही. या इमारतीतून आम्हाला बाहेर पडायचं असेल, या इमारतीचा हा सुरुंग लावून फोडावा लागेल. आणि हा सुरुंग लावण्यासाठी मला आता धर्म परिवर्तन करावं लागेल. आणि येवल्याच्या परिषदेत बाबासाहेबांनी घोषणा केली, जन्माला जरी हिंदू म्हणून आलो असलो तरी मरताना मात्र हिंदू म्हणून आलो नाही. का बाबासाहेबांना घोषणा करावी लागली? बाबासाहेबांचा विरोध ज्ञानोबा, तुकोबा, नाथांच्या, नामदेवांच्या, सावतामाळ्यांच्या, सर्वसामान्य बहुजनांच्या हिंदू धर्माशी विरोध नव्हता. अभिजनांचा, सनातन्यांचा जो हिंदू धर्म होता त्याला बाबासाहेबांचा विरोध होता, हे लक्षात ठेवा. पंढरीचा पांडुरंग आणि भक्त या दोघांच्या मध्ये असलेला जो दलाल आहे त्या दलालाला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. आणि ती परंपरा मोडीत निघत नाही. ती परंपरा मोडून दीनदलित मागासांना माणूस म्हणून जगणं इथं प्रदान होत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं धर्म परिवर्तन करायचं आहे. आणि बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन करत असताना तो जो सगळा विचारधारा चालली होती, लोक येऊन बाबासाहेबांना भेटायची, संत गाडगे बाबा शेवटचे क्षण मोजत होते. आणि बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबांच्या भेटीला त्यावेळी गेले. एक शाल गाडगे बाबांना भेटायला घेऊन गेले आणि बाबासाहेबांना गाडगे बाबांनी जवळ बसवलं, पाठीवरून मायेनं हात फिरवला, बघा हे महापुरुषांचं नातं काय असतं. आणि बाबासाहेबांना गाडगे महाराज असे म्हणतात की बाबासाहेब भीमराव, आमच्या असं लक्षात येत आहे की तुम्ही धर्म परिवर्तन करणारे, दुसरा धर्म अनुसरणार आहे, पण माझी एक विनंती असेल, तुम्ही परदेशातून आलेली वाट चोखाळू नका, एवढी एक विनंती असेल. बाबासाहेबांनी तो विचार मान्य केला. या देशातून निर्माण झालेली, जगाला नवा संदेश देणारी, जगाला प्रेरणा स्त्रोत ठरणारी बुद्धाची वाट चोखाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बाबासाहेबांनी स्वीकारला तो धर्म नव्हता, तो धम्म होता. बाबासाहेब त्याला धर्म म्हणत नव्हते. बाबासाहेब म्हणायचे बुद्धांचा हा धम्म आहे. धर्म आणि धम्मातला फरक काय? धर्म म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय? धर्म तो असतो जो मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात जाणार याच्यावरती चर्चा करतो. पण धम्म तो असतो जो जिवंत असताना तुम्हाला माणूस बनून जगायचं शिकवतो. हा धर्म आणि धम्मातला फरक आहे, हे लक्षात ठेवायला शिका. बाबासाहेबांनी सांगितलं हा धम्म आहे आणि तो धम्म स्वीकारण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचं काम केलं. कुणीतरी विचारलं, बाबासाहेब तुम्ही तर आता धर्म परिवर्तन करताय, हा हिंदूंचा देश आहे, मग मला सांगा तुम्ही भारतीय आहात की बौद्ध आहात? बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं,
तुम्ही प्रथमतः भारतीय आहात की बौद्ध आहात? बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं, अरे मी प्रथमतः सुद्धा भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय. हा देश आमचा, या देशावर आमची मालकी. बाबासाहेबांनी सांगितलं. या देशातल्या कित्येक बांधवांनी बाबासाहेबांच्या सोबतीनं बौद्ध धर्म अनुसरण्याचं काम त्या ठिकाणी केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळं जीवन चरित्र आम्ही पाहतो, वाचतो. हे सगळं चरित्र पाहत असताना मला किशोरजींनी विनंती केली होती. किशोर सोनवणे सर आमच्या या ठिकाणी आहेत आणि किशोरजी कांडेकर आहेत. उभयतांची मला विनंती होती की बाबासाहेबांवरती बोलताना 2-4 मिनिट रमा मातेच्या त्यागाबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे, आवर्जून बोललं पाहिजे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असं सातत्यानं सांगितलं जातं. याचं उत्तम आणि उदात्त उदाहरण जर काय पाहायचं असेल तर रमा मातेला पाहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अहो, ज्या रमा मातेबद्दल आम्हाला सांगितलं जातं, बाबासाहेब परदेशात शिकायला आहेत. 5 पुत्र बाबासाहेब आंबेडकरांना रमा मातेच्या पोटी 5 पुत्र झाली, 4 पुत्र मिली. बाबासाहेब लक्ष देऊ शकले नाहीत. कामापायी, समाजापायी बाबासाहेब लक्ष देऊ शकले नाहीत. रमेश नावाचा एक बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र औषध पाण्या वाचून मेला गेला. रमा मातेनं बाबासाहेबांना पत्र पाठवलं, पण बाबासाहेब समाजाच्या हितापायी काही करू शकले नाहीत. समाजाला स्वतःचं सर्वस्व दान करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. स्वतःच्या पोराला हातात घेतलं, डोळ्यातून अश्रू आले रमा मातेच्या आणि बाबासाहेबांच्या. किती सहन केलं असेल रमा मातेनं. स्वतःची लेकरं डोळ्यात देखत पटा मरून पडताय. आपला पती समाजाच्या उन्नतीसाठी झटत आणि झगडत पडलाय. एखादा जर पुरुष असता तर तो म्हणाला असता, माझी लेकरं मरतायत, मला काय करायचंय समाजसेवेचं, सोडून देतो हे सगळं. पण बाबासाहेब तसं म्हणाले नाहीत. आपल्या लेकराला हातात घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, रमा तू धीरोदात्तपणे माझी पत्नी बनून, माझी आई बनून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलीस रमा. वेळ प्रसंगी आपल्यावर जेव्हा जेव्हा वेळ आली, आर्थिक चणचण भासली, पहाटे उठलीस रमा, शेण गोळा केलंस रमा, गवऱ्या थापल्यास रमा, त्या गवऱ्या बाजारात जाऊन विकल्यास रमा. रामू म्हणायचे बाबासाहेब, रामू त्या गवऱ्या बाजारात जाऊन विकल्यास आणि त्या गवऱ्या विकून आलेल्या पैशांतून मला तू शिक्षणासाठी पैसे पाठवलेस. अरे या जगाच्या पाठीवरती नवरा नोकरीला असतो आणि तिथून बायकोला पैसे पाठवणारा नवरा आम्ही या जगाच्या पाठीवर पाहिलाय. पण स्वतःच्या नवऱ्याला तुम्ही शिका, मी इकडे खंबीर आहे हा प्रपंच सांभाळण्यासाठी असं म्हणत गवऱ्या विकून पैसे पाठवणारी एकमेव बाई या जगाच्या इतिहासात जर कोण झाली असेल तर ती माझी रमा माता आहे. बाबासाहेबांनी पुत्र हाती घेतला, मृत्यूशय्येवरती पडलेला, आणि बाबासाहेब त्या रमा मातेच्या धीरोदात्त मुखकमलाकडे पाहून म्हणाले, रमा आजपासून या देशातला एक सुद्धा दीनदलिताचा पोरगा आपलं लेकरू जसं गेलं तसं औषध पाण्या वाचून मरणार नाही, इतकं मला मोठं व्हायचंय रमा. बघा बाबासाहेबांचा त्याग किती मोठा आहे, किती समर्पण आहे. बाबासाहेब प्रचंड कामाच्या व्यापात असायचे, प्रचंड कामाच्या व्यापामध्ये. आणि एके दिवशी रमा मातेचं प्रचंड दुखायला लागलं. माता माऊलीने ऐकलं पाहिजे त्याग काय असतो एका मातेचा. बाबासाहेबांच्या चरित्राच्या पाठीमागे असलेली तुमच्यातली एक रमा तुम्हाला शोधणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर, रमा माता प्रचंड आजारी आहेत, अंगात ताप आहे, फणफणत आहे, प्रचंड दुखत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रमा मातेला रुग्णालयात नेऊन ऍडमिट केलं. बाबासाहेब पुन्हा कामाच्या व्यापात आहे. 2-3 दिवस झाले रमा माता ऍडमिट आहे, दुखतंय, प्रचंड दुखत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर रमा मातेला भेटायला गेले. क्षणभर बसले, पाहुणे रवळे येत होते आणि बाबासाहेब आंबेडकर भेटले 5-10 मिनिट, 15-20 मिनिट, अर्धा तास आणि जायला निघाले. माता माऊलीनं बाबासाहेबांपासून, रमा मातेपासून बाबासाहेब. रमा मातेनं बाबासाहेबांचा हात पकडला आणि बाबासाहेब रमा माताला म्हणाले, रमा मला खूप काम आहेत, मला जाऊ दे. रमा माता म्हणतायत, बाबासाहेब अहो तुम्ही दिवस ना रात्र समाजासाठी असता, मी एवढं दुखतंय माझं, मी मृत्यूशय्येवर दुखतंय माझं, मी आजारी आहे, एक दिवस तरी माझ्यासाठी द्या, मी नीट होईपर्यंत तरी मला द्या. रमा माता बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा रमा मातेला बाबासाहेब असं म्हणतात की रामू, तुला झालेला आजार नीट करायला या समाजामध्ये लाखो डॉक्टर आहेत, पण माझ्या समाजाला झालेला आजार नीट करायला एकटा भीमराव रामजी आंबेडकर नावाचा डॉक्टर आहे. या समाजाला झालेला आजार नीट करण्यासाठी आपल्या पत्नीच्या आजाराकडे सुद्धा बाबासाहेबांना दुर्लक्ष करावं लागलं होतं. ते रमा मातेनं सहन केलं, हे लक्षात ठेवा. ते रमा मातेनं या महाराष्ट्राच्या या मातीमध्ये सहन केलं. हा त्याग रमा मातेच्या इतका त्याग कोणी करू शकत नाही. अहो आज आपला नवरा जर छोटा काही जर झाला, छोटं मोठं त्याला प्राप्त झालं, त्याचा एका ठिकाणी सत्कार असला तर बायकांना त्याच्या समवेत मिरवायची घाई असते. PhD प्राप्त करून बाबासाहेब आंबेडकर परदेशातून आपल्या देशामध्ये आले आणि त्या बाबासाहेब आंबेडकर PhD प्राप्त करून आले. दीनदलित मागास समाजातलं पोरगं एवढं मोठं शिक्षण घेऊन आलंय म्हणून त्या बाबासाहेबांचा सत्कार केला पाहिजे. या मातीतली लोक एकवटली आणि आलेल्या बाबासाहेबांना घरी पोहोचू दिलं नाही. आल्याबरोबर भला मोठा बाबासाहेबांच्या सत्काराचा सोहळा आयोजित केला आणि रमा मातेला कुणीतरी धावत आलं आणि सांगितलं, बाबासाहेब आलेत, आपल्या देशामध्ये PhD घेऊन आलेत, डॉक्टर बनून बाबासाहेब आलेत, बाबासाहेबांचा सत्कार आपण आयोजित केला. रमा माता, तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांची धर्मपत्नी म्हणून त्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणं गरजेचं आहे. रमा मातेला आनंद झाला, पण दुःख झालं एका गोष्टीचं. अंगावरती एकच फाटकं तुटकं लुगडं होतं, दुसरं लुगडं सुद्धा अंगावर घालायला रमा मातेच्या जवळ नव्हतं. रमा माता विचारात पडल्या, अरे हे फाटकं तुटकं लुगडं घालून जर बाबासाहेबांच्या सत्काराला त्यांच्या शेजारी बसले, सुटापुटातले बाबासाहेब डॉक्टर बनून PhD घेऊन या देशात परत आले आणि त्यांच्या शेजारी फाटकं तुटकं लुगडं घालून बसणं मला शोभतं का? काय करावं विचाराच्या गर्तेत आहे.
साडीचा आग्रह कधी धरला नाही, पैशांचा आग्रह कधी रमामातेनं धरला नाही, त्या मोठेपणाचा आग्रह माझ्या रमामातेने कधी बाबासाहेबांकडे धरला नाही. आणि रमामातेच्या डोक्यात प्रकाश चमकला. अरे एक गोष्ट आहे, एक आयडिया, एक कृती आहे. आपल्या बाबासाहेबांचा शाहू महाराजांनी जेव्हा सत्कार केला होता माणगावच्या परिषदेत, तेव्हा बाबासाहेबांना फेटा बांधला होता शाहू महाराजांनी. तो जो फेटा आहे तो फेटा मी पेटी संदूक मध्ये जपून ठेवलाय. तो फेटा साडी बनून रमामातेनं अंगावरती घातला आणि बाबासाहेबांच्या सत्काराला रमामाता उभा राहिल्या, उपस्थित राहिल्या. चेहऱ्यावरती जरा सुद्धा जाणवू दिलं नाही की माझ्याकडे नवी कोरी साडी नाही, माझ्याकडे एकच फाटकं तुटकं लुगडं आहे. मला वाटतं हा त्याग, हा संघर्ष रमामातेचा आहे. मरावं लागलं, रमामातेला अकाली जावं लागलं, पण रमामातेनं कधी बाबासाहेबांकडे आग्रह धरला नाही. रमामातेनं कधी बाबासाहेबांना दुखावलं नाही. बाबासाहेबांच्या पाठीशी रमामाता उभा राहिल्या. रमामातेचा हा त्याग तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने. हा सगळा सर्वांगीण बाबासाहेबांचं जीवन समजून घेत असताना रमामातेचं जे चरित्र आहे माता माऊल्यांनो, वडीलधाऱ्यांनो, बाबासाहेबांच्या चरित्रातून ते वजा होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये, जीवितामध्ये सर्वोत्तम योगदान जर कुणाचं असेल तर ते रमामातेचं एक पत्नी म्हणून रमामातेचं योगदान आहे. ते योगदान आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी काय केलं या देशासाठी अनेकांना प्रश्न पडतो. किती मोठे बाबासाहेब आंबेडकर होते, महापुरुष तर किती जन्माला आले. बाबासाहेबांचं वेगळं पण त्याच्यामध्ये काय. आमचा देश स्वातंत्र्य मिळाला आमच्या देशाला. आमचा देश ज्यावेळी स्वातंत्र्य आमच्या देशाला इंग्रज देत होते, इंग्रजांची सत्ता होती, आणि आमचा देश ज्यावेळी स्वातंत्र्य आमच्या देशाला प्राप्त होत होतं तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी एक अट घातली आमच्या देशातल्या लोकांच्या समोर. इंग्रज आले आणि सगळ्या गांधीजींनी, नेहरूंनी, वल्लभभाईंनी सगळ्यांनी संघर्ष जो मांडला होता. इंग्रज आले आणि म्हणाले तुम्हाला स्वातंत्र्य आवर्जून मिळेल, पण एक अट आहे, तुम्ही तुमचा देश चालवणार कसे. आम्ही तुमचा देश चालवत होतो, तुमचा नेता कोण, तुमचा पंतप्रधान कोण, तुमचा देश चालणार कसा, तुमचे कायदे कानून नियम काहीतरी असेल ना. काय करेल, काय करायचं. तुम्हाला जर देश चालवायचा असेल, तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या देशाचं संविधान लिहावं लागेल, राज्यघटना तयार करावी लागेल. गांधीजींना तर प्रश्न पडला आता राज्यघटना बनवायची कशी. आणि गांधीजी त्यावेळी इंग्रजांना असं म्हणाले, विनंती केली की तुम्हीच आम्हाला आमची एक राज्यघटना बनवून द्या, आम्ही आमचा त्याच्यावरती सुरुवातीच्या काळात देश चालवू. आमच्याकडे घटना लिहिणारा दुसरा तितका विद्वान माणूसच नाही की जो राज्यघटना लिहू शकेल, राज्यघटनेचं मूळ कलम लिहू शकेल. इंग्रज किती विद्वान होते, इंग्रज किती हुशार होते, इंग्रजांना कळत होतं. इंग्रज अधिकारी गांधीजींना सांगते झाले, अहो तुम्ही आमच्याकडे राज्यघटना लिहिण्यासाठी येऊ नका. तुमच्या देशामध्ये परदेशात शिकून आलेला आणि जगाच्या पाठीवरती ज्ञानाचा महामेरू म्हणून शोभतोय तो बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आहे. त्या माणसाला सामावून घ्या, या देशाचं संविधान निर्माण करा. इंग्रजांनी सुद्धा सांगितलं, या देशाचे शत्रू आणि दुश्मन ज्यांना म्हणतो त्यांनी सुद्धा सांगितलं, बाबासाहेबांचं वेगळेपण काय अजून पहा. या जगाच्या इतिहासामध्ये साहेब, या जगाच्या इतिहासामध्ये एकमेव माणूस आहे. माणसं किती असतील, राज्यघटना निर्माण करणारी माणसं किती असतील, घटना कुणी निर्माण केली असतील, पण एकटा माणूस आहे ज्यानं एक घटना जाळली आहे, एक घटना संपवून टाकली आहे. कोणती घटना आहे ती संपवली. मनुस्मृती नावाची एक घटना, ज्या घटनेवर सगळा देश असे तो हिमाचल चालायचा. ती मनुस्मृती नावाची एक घटना, एकच जीवन आहे ना बाबासाहेबांना, एकच आयुष्य आहे. एका आयुष्यामध्ये एक घटना जाळणारा आणि दुसरी घटना निर्माण करणारा एकच माणूस या जगात आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवा. एका आयुष्यात एक घटना जाळून दुसरी घटना निर्माण करणारा एकमेव माणूस बाबासाहेब आहे. त्यांनी काय दिलं त्या घटनेतून. देशाचा पंतप्रधान असू द्या, देशाचा राष्ट्रपती असू द्या, सगळ्यांना समान मताधिकार, प्रत्येकाला एक मत. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं किती मोठं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेचे बराक ओबामा जेव्हा आमच्या देशात आले होते, बराक ओबामांनी भाषण केलं आणि भाषणामध्ये सांगितल्याच्या नंतर आमच्या पंतप्रधानांना एक पुस्तक भेट दिलं, पुस्तक आमच्या मनमोहन सिंगांना. आणि त्यावेळी बराक ओबामा असं म्हणाले, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द बिगेस्ट डेमोक्रेसी. म्हणजे जगातल्या सगळ्यात लोकशाहीकडून, जुन्या लोकशाहीकडून, अमेरिकेला ते म्हणायचे जुनी लोकशाही आमची, जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला मी हे पुस्तक भेट देतोय. कॉम्रेड सीताराम येचुरी शेजारी उभा होते खासदार. कॉम्रेड सीताराम येचुरी त्यावेळी बराक ओबामांना म्हणतात, नो नेव्हर मिस्टर बराक ओबामा, यू आर नेव्हर नॉट ओल्डेस्ट डेमोक्रेसी. तुम्ही सगळ्यात जुनी लोकशाही नाही आहेत, आम्ही सगळ्यात जुनी लोकशाही आणि सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. बराक ओबामा म्हणले, असं कसं काय, आम्ही तर इतक्या पूर्वी स्वातंत्र्य झालो आणि आमचं संविधान तेव्हा तयार झालं. सीताराम येचूरी म्हणाले, तुमचं संविधान जरी तयार झालं असलं तरी तुमच्या देशातल्या काया म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना, निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना, महिलांना, दीनदलितांना, पीडितांना मतदानाचा अधिकार द्यायला तुम्हाला 1960 1965 साल उजरावं लागलं. आमचं संविधान तयार झालं आणि एका फटक्यात 1950 ला जेव्हा लागू झालं, बाबासाहेबांच्या संविधानानं सगळ्यात पहिल्यांदा या जगाच्या पाठीवरती सगळ्या माणसाला एका फटक्यात समान मताधिकार आणि समान हक्क देण्याचं काम जर कोणत्या संविधानानं केलं असेल तर ते आमच्या देशाचं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे. म्हणून आम्ही सगळ्यात जुनं संविधान किंवा सगळ्यात जुनी लोकशाही आमची आहे आणि सगळ्यात मोठी लोकशाही आमची आहे. बाबासाहेबांनी या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही निर्माण केलीच आहे, पण सगळ्यात जुनी लोकशाही सुद्धा हा समतेचा अधिकार बाबासाहेबांनी प्रदान करून या देशाच्या आणि या जगाच्या पाठीवर निर्माण केली. लक्षात ठेवा. काल परवा काही काळापूर्वी
मध्ये काही महिलांनी एका महिलेने एक उद्गार काढला होता की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं. सहज एक महिला बोलून गेली, बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं, बाबासाहेबांनी कुणासाठी काय केलं नाही. बाबासाहेब आंबेडकर एकही समाजातला घटक नाही की ज्याच्यासाठी बाबासाहेबांचं योगदान नाही, सगळ्यांसाठी. त्या महिलांना मला आवर्जून हे सांगायचंय, माता माऊली इथे आहेत. आज तुम्ही नोकरीवरती असता, तुमच्या प्रसूतीच्या ज्या रजा असतात, 9 महिन्याची जी मॅटर्निटी लिव्ह आपण म्हणतो, ती प्रसूतीची रजा या देशातल्या प्रत्येक बाईला मिळाली पाहिजे. ती पगारी रजा 9 महिन्यासाठी मिळाली पाहिजे. हा जो अधिकार, हा जो कायदा आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आहे. बाबासाहेबांचे हे तुमच्यावरती उपकार आहेत. एका खाणीत बाबासाहेब जेव्हा उतरले कायदा मंत्री असताना, तेव्हा पाहिलं त्या खाणीत काम करणाऱ्या, कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या गरोदर असलेल्या महिलेची अवस्था बाबासाहेबांनी पाहवलं गेलं नाही. संसदेत आले आणि बाबासाहेबांनी कायदा करण्याचं काम केलं. आज तुम्हाला तुमच्या भावाच्या सोबतीनं वडिलांच्या संपत्तीतला समान अधिकार जो मिळतोय ना, तो आत्ताच्या कुणाचा उपकार नाही, तो बाबासाहेबांचा उपकार आहे. हिंदू कोड बिल मध्ये बाबासाहेबांनी या सगळ्या मागण्या घातल्या आणि तो हिंदू कोड बिल महिलांच्या हिताचा आहे. तो हिंदू कोड बिल मान्य होत नाही म्हणून स्वतःचा राजीनामा मंत्रिपदाचा फेकणारा या देशातला पहिला मंत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे तुम्हाला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आज इथल्या प्रत्येकाला मला सांगायचंय, मला एक गोष्ट सांगा, महात्मा फुले आणि बाबासाहेब जर नसते तर काय झालं असतं. आज या देशातल्या हिंदूंच्या देवालयामध्ये जर आपण आमच्या गेलो, या देशातली बाई हिंदूंच्या देवालयामध्ये किती आम्हाला पुजारी पाहायला मिळतात. हिंदू देवालयांमध्ये सनातनी विचारधारेला हे मान्य आहे का की एखादी बाई हिंदू देवालयात पुजारी होऊ शकत नाही? एखाद्या मस्जिदमध्ये जर गेलो, एखादी बाई मस्जिदमध्ये मौलाना होऊ शकते का? होऊ शकत नाही. देवाळांमध्ये पुजारी होण्याचा अधिकार या देशातला कोणताही धर्म या देशातल्या महिलेला देत नाही. पण या देशातली बाई आमच्या गावची सरपंच होऊ शकते, कलेक्टर होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, या देशाची पंतप्रधान ही होऊ शकते. ज्या बाईला धर्म देवळात जायचा सुद्धा अधिकार देत नाही, त्या बाईला या देशाचा राष्ट्रपती होण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देत आहे. ही बाबासाहेबांची ताकद आहे आणि हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं, किती मोठं केलं बाबासाहेबांनी आम्हाला. बाबासाहेबांचं काय मोठेपण आहे. इलाही जमादार नावाचे कवी होते, गझलकार. इलाही जमादार फार सुंदर लिहितात. काय दिलं बाबासाहेबांनी, किती मोठं केलं आम्हाला, काय दिलं. इलाही जमादार असं लिहितात, अरे घनतिमिराची चिरून छाती दिलीच किरणे बाबा. काय म्हणतात? घनतिमिराची चिरून छाती दिलीच किरणे बाबा, अरे माणूस पण तू दिलेस आम्हा, आम्ही शिकलो जगणे बाबा. दिलीस दृष्टी नवीन सृष्टी अन सौख्याची वृष्टी, तुझ्यामुळे मी शिकलो हसणे बाबा. बाबासाहेबांनी आमचं हसणं, आमचं असणं, आमचं माणूसपण, आम्हाला नवी दृष्टी, आमच्यासाठी समतेचं परिपाक असलेली नवी सृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. हे बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आणि मला समजून घेणं गरजेचं आहे. मला जाणीव आहे, मी बराच वेळचं बोलतोय, तुम्ही सर्वजण आपल्या मातीचं एक लेकरू या जाणीवेतून मला ऐकून घेण्याचं काम कानांचा कोट करून या ठिकाणी करतायत. बाबासाहेबांचं चरित्र असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंचं व्यक्तिमत्व असेल, या महापुरुषांचं चरित्र इतकं अथांग आहे की ते सांगायला किती वेळ पुरू शकत नाही. किती विषय आहेत. अहो, शेतीसारखा विषय, शेतीमध्ये या देशातला पहिला शेतकऱ्यांचा मोर्चा कुणी काढला? बाबासाहेबांनी काढला. खोतीची पद्धत कोल्हापूर सारख्या परिसरांमध्ये ज्यावेळी होती, त्या खोती विरुद्ध सगळ्या शेतकऱ्यांना एकवटून विदर्भातला असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल, शेतकऱ्यांचा पहिला मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. आरक्षणाचे जनक बाबासाहेबांना आपण म्हणतो. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी आरक्षण देताना स्वतःच्या जातीचा पहिल्यांदा विचार केला नाही. स्वतःच्या जातीचा विचार केला नाही. बाबासाहेब एससी कम्युनिटीला पहिल्यांदा आरक्षण देऊ शकले असते, पण संविधानातलं सगळ्यात पहिलं आरक्षणाचं 340 जे कलम आहे, ती ओबीसीच्या आरक्षणाचं आहे. नंतर 41 एसटी साठी आहे आणि मग एससी साठी आहे. पहिल्यांदा या देशातल्या इतर मागास प्रवर्गाचा विचार बाबासाहेबांनी ओबीसीचा केलाय. हा विचार आम्हाला कधीतरी बाबासाहेबांच्या संदर्भाने समजून घ्यावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर एवढे फक्त संविधानापुरते मर्यादित नाहीत. दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना केलं होतं. दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प परिषदेचे मी ते भाषण बाबासाहेबांचं त्यावेळेस ऐकलं. साहेब, बाबासाहेब आंबेडकर दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प परिषदेचे अध्यक्ष असताना अध्यक्षस्थानावरून बाबासाहेबांनी भाषण केलं. त्यात एक फार सुंदर विचार बाबासाहेबांनी सांगितला. त्यावेळी पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते आणि त्यावेळच्या सगळ्या नेत्यांना असं वाटायचं उत्तर भारतात प्रचंड पूर यायचे, बिहार वगैरे भागात, आणि ते अतिरिक्त जे पाणी आहे ते राष्ट्रासाठी संकट वाटायचं. आणि बाबासाहेबांनी त्यावेळी विचार मांडला, अतिरिक्त पाणी राष्ट्रासाठी संकट नाही, त्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर जल ही राष्ट्रीय संपत्ती बनू शकते. पाण्याला राष्ट्रीय संपत्ती बनवण्याचा दर्जा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या मातीमध्ये दिला. हे बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे. शिक्षणासारखं काम आहे. आमच्या मराठवाड्यातल्या माणसांना जर शिकायचं असलं तर तिकडे उस्मानिया विद्यापीठात जावं लागायचं. आम्हाला शिक्षण संस्था नव्हत्या. आमच्या मातीत बाबासाहेब आले.
आमच्या मातीमध्ये मिलिंद महाविद्यालय असेल, इकडे सिद्धार्थ कॉलेज असेल, या सगळ्या शिक्षण संस्था या मातीमध्ये उभा करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. शेवटचे 2 मुद्दे फक्त तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकर उत्तम पत्रकार सुद्धा होते. मोडलेल्या माणसांचे दुःख बोलीत आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेतून केलंय. म्हणजे मातीखाली दबलेल्या माणसांचे हुंकार त्यावेळी अक्षरबद्ध होत नसायचे. तुमच्या आमच्या बातम्या कोण छापेल वर्तमानपत्रामध्ये त्या काळात? तुम्हाला आम्हाला वाचा कोण देईल वर्तमानपत्रामध्ये? बाबासाहेबांनी ठरवलं, अरे मला पत्रकार व्हावं लागेल. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, मूकनायक लिहिलं आणि मातीखाली दबलेल्या माणसांचे हुंकार बाबासाहेबांनी त्या माध्यमातून अक्षरबद्ध करायला सुरुवात केली. अहो जे जवळकरांवरती देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं, उत्तम लिहिलं, खटला चालवला त्यांच्यावरती या देशातल्या ब्राह्मणांनी, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. त्यांचा खटला फुकट बाबासाहेब लढले आणि त्यांना सुटका बाबासाहेब आंबेडकरांनी करून देण्याचं काम केलं. बाबासाहेब उत्तम वकील होते. गोरगरिबांचे खटले न्यायप्रविष्ट जर असतील तर ते लढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर फुकटपणे करायचे. हे तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाबासाहेब फार मोठे होते. बाबासाहेब इतके उत्तुंग होते, या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधान लिहिल्याच्या नंतर एवढा मोठा माणूस आहे, माणसाचं मोठेपण त्याच्यात लगेच जागं होतं. आणि बाबासाहेबांनी ते संविधान अर्पण करायचं असतं तर ते म्हटले असते, या देशाचं संविधान मी बुद्धांना अर्पण करतो, या देशाचं संविधान बौद्ध धम्माला अर्पण करतो, या देशाचं संविधान माझ्या वडिलांना अर्पण करतो, या देशाचं संविधान मी मला स्वतःला अर्पण करून घेतो. बाबासाहेबांनी तसं केलं नाही. एवढं काम केलं संविधानावरती, एवढा सगळी मेहनत केली आणि संविधान कोणाला अर्पण केलं? या देशाची घटना. वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्हाला स्वयंप्रेरणेनं हे संविधान अर्पण करून घेतो आहोत. या देशातल्या तुम्हा मला सगळ्यांना बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं, आम्हाला अर्पण केले. बाबासाहेबांनी सगळं आमच्यासाठी केलंय. हे जे बाबासाहेबांचं वेगळेपण आहे, हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण आहे, ते समजून घ्यावं लागेल. ओशोला या काळातला सगळ्यात विद्वान म्हणलं जातं. ओशो जे आहेत, ओशोचं तत्वज्ञान बरीच लोक ऐकतात आणि म्हणतात ओशो या काळातला विद्वान आहे. ओशोने असं सांगितलंय, या शतकामध्ये, जगाचं बोलत नाही, या शतकामध्ये ओशोने असं सांगितलंय, या शतकामध्ये सर्वोत्तम विद्वान जर कोण झाला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भगतसिंग असं म्हणायचे, मी जर कदाचित इंग्रजांच्या तावडीतून सुटलो आणि माझी फाशीची शिक्षा जर माफ झाली तर उरलेलं सगळं जीवन बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करण्यासाठी मी घालेल. हे त्या भगतसिंगांनी लिहिलेले जी पत्र आहेत, तिथं लिहिलेलं जे सगळे, याच्यामध्ये हे पुरावे आम्हाला त्या ठिकाणी सापडतात. एवढं मोठं काम बाबासाहेबांचं आहे. बुद्ध अँड हिज धम्मा नावाचं पुस्तक लिहिलं, किती मेहनत घेतली. नानकचंद रत्त बाबासाहेबांचे PA अनुयायी असायचे आणि बाबासाहेब त्यांना संध्याकाळी पुस्तक लिहायला बसले आणि नानकचंदला म्हणाले, नानकचंद जा तुम्ही आता, मी झोपी जातो. नानकचंद निघून गेले आणि बाबासाहेब बुद्ध अँड हिज धम्मा लिहित होते. नानकचंद सकाळी 7 वाजता आले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आले आणि नानकचंदांना असं वाटलं की बाबासाहेब सकाळी उठून आंघोळ वगैरे करून लिहायला बसले की काय झोप वगैरे घेऊन. आणि नानकचंदांना पाहिलं आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांना असं म्हणतात, अहो नानकचंद तुम्ही गेलेच नाही का अजून? तुम्हाला जायला तर सांगितलं होतं. म्हणजे बाबासाहेबांना रात्रीचा दिवस कधी झाला हे सुद्धा कळलं नाही. रात्रीचा दिवस करणं काय असतं समाजासाठी. बुद्ध अँड हिज धम्मा नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी आमच्यासाठी लिहिलं. ते आम्ही छाती ठोकून सांगतो, पण आमच्यापैकी किती लोकांनी हे वाचलं हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी झोपलेल्या समाजाला जागा करण्यासाठी किती रात्री स्वतःच्या जागून काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. शेवटचे 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. हे सगळं झालं, बाबासाहेबांच्या चरित्राचं हे सगळं झालं. महात्मा फुले असतील, शिवराय असतील, बाबासाहेब असतील, या महापुरुषांच्या चरित्राचं झालं काय आणि आमच्या हाती आलं काय? हा शेवटचा रेता प्रश्न आहे. तेच पुन्हा जयंती, उत्सव, डीजे, व्याख्यानं, कार्यक्रम, संगीत रजनी, पुन्हा आमच्या हाती काय शिकलो बाबासाहेबांच्या चरित्रातून? अहो, कार्ल मार्क्सचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त. कार्ल मार्क्स नावाचा जगाच्या पाठीवरचा एक विचारवंत. कार्ल मार्क्स या जगात जन्माला आला आणि कार्ल मार्क्स मेल्याच्या नंतर, मृत्यूनंतर कार्ल मार्क्सची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेला किती लोक होते माहित आहे का कुणाला? कार्ल मार्क्सच्या अंत्ययात्रेला फक्त 6 लोक होती. 6 लोकांनी कार्ल मार्क्सला मुठमाती दिली आणि त्या 6 लोकांनी काय ठरवलं माहिती का? 6 लोकांनी ठरवलं का 6 लोक असं म्हटले, आपण 6 जणांनी आता एकमेकांना आयुष्यात कधीच भेटायचं नाही. कार्ल मार्क्सचे आपण अनुयायी आहोत. 6 जणांनी 6 दिशेला निघून जायचं आणि 6 दिशेला जाऊन त्या दिशेला आपण कार्ल मार्क्सचा विचार पोहोचवायचा. आज देशामध्ये 160 पेक्षा जास्त देशांमध्ये, जगामध्ये कार्ल मार्क्सचा विचार पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि बाबासाहेबांचं निधन झालं. महापरिनिर्वाण बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला ज्यावेळी झालं, बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचे प्रकयात्रेने बातम्या लिहून ठेवल्यात. लाखोंची गर्दी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला जमली. महापरिनिर्वाणाला लोकांना वेळ पुरायला नाही बाबासाहेबांच्या चितेजवळ जायला. 3 दिवस लोक तिथं बसून राहिले. बाबासाहेबांचे अनुयायी आम्ही स्वतःला म्हणतो ना, 3 दिवस आम्ही तिथं बसून राहिलो चैत्यभूमीवरती. बाबासाहेबांच्या चितेला तिथं अग्निडाग दिला आणि प्रत्येकानं एकच काम केलं, जायचं आणि त्या चितेतली चिमूटभर राख उचलायची. अनुयायांनी, लाखो जमलेल्या अनुयायांनी एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यात ती राख टाकायची आणि बाबासाहेबांची राख आणून आपल्या देवाऱ्यात ठेवायची आणि तिला फक्त हात जोडून पूजा करायची. आम्ही आमच्या देवाऱ्यापर्यंत, आम्ही आमच्या भीम वस्तीपर्यंत, इतकेच बाबासाहेब मंदिरापर्यंत, आमच्या बौद्ध विहारापर्यंत मर्यादित ठेवले.
आम्ही ठरवलं नाही की बाबासाहेब आमच्या भीमवाड्याच्या बाहेर गेले पाहिजेत, बाबासाहेब आमच्या झोपडपट्टीच्या बाहेर गेले पाहिजेत, बाबासाहेब साता समुद्रापलीकडे सगळीकडे पोहोचले पाहिजेत. आता ते पोहोचवलेत काही लोकांनी जातीपाती मोडत, तो भाग वेगळा. पण कार्ल मार्क्सच्या अनुयायांनी जे केलं, कार्ल मार्क्स एवढ्या देशात पोहोचला तेवढ्यापेक्षाही जास्त देशात पोहोचण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांमध्ये होतं. पण त्यांच्या अनुयायांनी खरे बाबासाहेब समजून घेतले नाहीत. म्हणून वामनदादांनी पुन्हा जी कविता लिहिली की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्यांच्या न्यारेचं टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तुमचं वर्तन जर चोख असायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार तुम्हाला आणि मला अंगीकारणं मला वाटतं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. शेवटचं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणार आहे. मी एक पामर तुमचं लेकरू या जाणीवेतून बोलतोय. मी कुठला वक्ता मार्गदर्शक या जाणीवेतून तुम्हा सगळ्यांच्या समोर व्यक्त व्हायला आलो नाही. सातत्यानं या वर्षाच्या आदल्या वर्षी किशोर सोनवणे सरांनी मला बोलावलं होतं, पण याही वर्षी त्यांनी आवर्जून एक लेकरू या जाणीवेतून बोलवण्याचं काम मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं. मला एकच सांगायचं आहे, मी त्याही वर्षी ही कथा सांगितली होती, आवर्जून तुम्हाला ही कथा सांगायची. तुम्ही त्याला विनोदाने घ्याल, पण बाबासाहेब आंबेडकर, शिवराय फुले, शाहू सगळ्यांच्या जीविताचं सार काय असेल तर एक पुस्तक आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक आहे सार या सगळ्या महापुरुषांच्या जीविताचं. एका अशाच चौकात व्याख्यान झालं एका शहरामध्ये. महापुरुषांचे पुतळे होते व्याख्यात्याच्या पाठीमागाचे. फुलेंचा, शाहूंचा, शिवरायांचा, बाबासाहेबांचा, गांधींचा, अहिल्यादेवींचा, अण्णाभाऊ साठेंचा, सगळ्यांचे पुतळे होते. वक्ता व्याख्यानाला उभा राहिला, व्याख्यान संपलं आणि वक्त्याला वाटलं सगळं होतंय पण लोक काही घरी घेऊन जातात का. तो वक्ता म्हणाला, माझ्याकडून काही घेऊन नाही गेला तरी हरकत नाही, पण पाठीमागे जे महापुरुषांचे पुतळे दिसतायत ना, या पुतळ्यांकडून किमान काहीतरी तुम्ही घरी घेऊन गेलं पाहिजे. वक्त्याला काय म्हणायचं होतं, या पुतळ्यांकडून काहीतरी विचार घेऊन तुम्ही घरी जाऊन तुमच्या जीविताचं कल्याण करून घ्या. लोकांनी काय केलं माहितीये का, लोक वक्त्याचा विचार अनुसरायला लागले. आपण विनोदाने घेतो, कुणी महात्मा फुलेंच्या डोईवरची पगडी काढून नेली, कारण पुतळ्यांकडून काहीतरी घ्या असं वक्त्यानं सांगितलंय. कुणी बाबासाहेबांच्या हातातली लेखणी नेली, कुणी गांधीजींचा चष्मा नेला. सकाळ उजाडली पाहिलं, कुणी महात्मा फुले, बाबासाहेब सगळ्यांचे पुतळे उचलून नेले. तिथली माती सुद्धा खांदून काही लोकांनी नेली. त्या चौकात काही शिल्लक राहिलं नाही. का, वक्त्यानं रात्री सांगितलं होतं की तुम्ही या पुतळ्यांकडून काहीतरी घेऊन जा. लोक पुतळे माती सकट उचलून घेऊन गेले. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, दुर्दैवाची खंत असलेली गोष्ट आहे, पुतळे तिथले गायब झाले. मातीचे उभा केलेले पुतळे लोक घेऊन गेले, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातामध्ये असलेलं संविधानाचं पुस्तक तिथंच मातीवर पडलं होतं. त्याला कुणीच हात लावला नाही. आज आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घरी जर काय घेऊन जायचं असेल तर बाबासाहेबांच्या संविधानातला विचार घरी घेऊन जायचा आहे. तुमच्या अंतःकरणात जपून ठेवायचं जर काय असेल तर या सगळ्या महापुरुषांच्या जीविताचं, कार्याचं सार जर काय असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे. ते संविधान तुम्ही सर्वजण समजून घ्याल, हीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीनं लिहिलं गेलंय की उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील काय, आणि आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील काय. क्रांतीसाठी बाबासाहेबांची ती वाट तुम्हाला आणि मला धरावी लागेल, हीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. काय झालं, बाबासाहेबांचे विचार या मातीमधल्या व्यवस्थेनं अनुसरले असं आम्ही म्हणतो. अरे बाबासाहेबांचे शैक्षणिक दृष्ट्या आमच्यावर उपकार आहेत, म्हणून त्या संभाजीनगरच्या आमच्या औरंगाबादच्या पूर्वीच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्या, ही मागणी रास्त होती ना. कारण बाबासाहेब, ही मागणी का रास्त आहे, बाबासाहेबांचे शैक्षणिक दृष्ट्या आमच्या मराठवाड्यावर उपकार आहेत. त्यांनी पहिल्यांदा शिक्षण संस्था उभा केल्या, पण घरात नाही पीठ आणि कशाला हवे विद्यापीठच्या टोचण्या आम्हाला दिल्या गेल्या. या मातीमधल्या दीनदलितांना ह्या टोचण्या दिल्या गेल्या. चळवळ उभा राहिली विद्यापीठाला नाव देण्यासाठी. त्या चळवळीच्या विरोधामध्ये पोचराम कांबळेवर कुऱ्हाडीचे घाव घातले गेले. कित्येक दीनदलितांच्या झोपड्यांची जाळून राख केली गेली. त्यांना न्याय मिळाला का. भैयालाल भोतमांगे, सुरेखा, प्रियंकांच्या नग्न धिंडी या महाराष्ट्राच्या मातीत मिळाल्या. आजही त्यांना न्याय मिळाला का. भैयालाल भोतमांगे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये टाचा खुर्डून या मातीमध्ये जीवन संपवता झाला. त्या भैयालाल भोतमांगेंना न्याय मिळाला का. मातंगांची मुलं विहिरीत पोवली, नागडं करून त्यांना गावासमोर मारलं गेलं, त्या लेकरांना न्याय मिळाला का. लातूर जिल्ह्यातला एक मातंग समाजातला नवरदेव पहारावरती गेला दर्शनासाठी, म्हणून त्यांना देव वाटवला, म्हणून त्यांना गावाच्या बाहेर काढण्यात आलं, वाळीत त्यांना टाकण्यात आलं. त्या मातंग समाजातल्या नवरदेवाच्या कुटुंबाला या महाराष्ट्राच्या मातीत न्याय मिळाला का. गोसावी बहुजन समाजातली काही लोक त्या ठिकाणी साधू म्हणून फिरत असताना पालघरच्या मातीमध्ये ठेचून त्यांची हत्या केली गेली. का तर ती बहुजनांची आहेत. त्यांना न्याय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मिळाला का. रोहित वेमुला शिक्षणासाठी या व्यवस्थेच्या विरोधात बोलला, रोहित वेमुलाला गळफास घ्यावा लागला, रोहित वेमुलाची हत्या या व्यवस्थेने केली. रोहित वेमुलाला या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीत न्याय मिळाला का. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गे या सगळ्या माणसांनी बाबासाहेब फुलेंचे विचार अंगीकारले, त्यांना खुल्या गोळ्या घातल्या गेल्या, त्यांना या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये न्याय मिळाला का. ही सगळ्यात जास्त
शाश्वत शोकांतिकेची गोष्ट आमची आहे. आणि या व्यवस्थेला जर वटणीवरती आणायचं असेल, या व्यवस्थेला न्यायाच्या चौकटीत जर उभा करायचं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहूराजे आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण लक्षात घ्याल. एवढंच या निमित्ताने बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? अंधाराला प्रकाशाच्या गर्भेत फेकणारी ऊर्जा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती ऊर्जा तुम्ही तुमच्या अंतकरणात जपून ठेवाल. आज जे सामाजिक वास्तव तुम्ही आम्ही पाहतो आहोत, आज जे राजकीय सामाजिक चित्राची प्रचंड विघटनशीलता या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ही विघटनशीलता जर मोडीत काढायची असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल, संघर्ष करावा लागेल, पेटून उठावं लागेल. आणि याप्रती शेवटी जाताना एक फक्त शेवटची कविता तुमच्या सगळ्यांसाठी म्हणत असताना आज आवर्जून आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब समोर लोकांमध्ये बसून भाषण ऐकणं याला फार मोठं काळीज लागतं. एखाद्या नेत्याच्या ठाई ते काळीज आहे. साहेबांचं मी मनापासून आभार या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्यासारख्या लेकराला ऐकण्यासाठी ते उभं राहिले. तथागतांना एकदा एकानं विचारलं की तथागत तुम्ही असे वरती का बसत नाहीत, खाली का बसता? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले, वरती जर बसलं ना तर पडायची भीती असते, खाली बसल्यावर पडायची भीती नसते. खाली बसल्यावर आपल्याला कुणी ढकलेल याची भीती नसते. मला वाटतं ते मोठेपण तुमच्यात निर्माण होणं गरजेचं आहे. आज साहेबांचे मी पुन्हा पुन्हा अंतकरणापासून आभार व्यक्त करेल. ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. प्रामुख्यानं समोर असलेली ही सगळी भागवतजी जाधव आहेत, आदरणीय रमेशजी ढाकणे सर आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही. ही सगळी मंडळी, किशोरजी सोनवणे सर आहेत. या सगळ्यांचं मी अंतकरणापासून आभार. आमचे आशिषजी फुलझळके, या सगळ्यांचे अंतकरणापासून आभार. तुम्ही या लेकराला ऐकण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा पुन्हा व्यक्त करतो. आणि शेवटचं या सगळ्या वातावरणात आम्ही कसं जगलं पाहिजे हे सांगताना शेवटची एक कविता या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग. किसी ने आग पर पानी डाला तो किसी ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वही किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी थी जो डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है. तेरे सोच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने सोच में बसी पानी की क्षमता भी पहचानती हूँ, मगर जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा आपका नाम आग लगाने वालों में नहीं बल्कि आग बुझाने वालों में लिखा जाएगा. आग विझवणाऱ्यांच्या इतिहासात तुमचं नाव असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.